गुड इव्हनिंग ऑल. आजचा आपला वेबिनार आहे. आपण नवीन ट्रेड मिडकॅप आपण लॉन्च करतोय. एक 5 मिनिटामध्ये आपल्याला संदीप सर कनेक्ट होत आहेत. आता आपण ट्रेड मिडकॅप बद्दल थोडीसे हे करणार. तर आजच्या आपल्या सेशनमध्ये ट्रेड मिडकॅप बद्दल जे डिटेल्स आहेत तर त्याचे शेअर करण्यापूर्वी काही इंटरेस्टिंग डाटा आपल्याकडे अवेलेबल आहे, तो मी तुमच्याशी शेअर करतो. 1 मिनिट. सर स्क्रीन दिसते नवीन? तर आपले जे पोर्टफोलिओज आहेत, पोर्टफोलिओ ॲडवायझरी पोर्टफोलिओज आपल्याला लॉन्च करून जवळ 1.5 वर्ष आली. त्या 1.5 वर्षामध्ये आपला परफॉर्मन्स कसा आहे तर याचा हा एक सिनारिओ दिलेला आहे. तर ह्याच्यामध्ये पहिला आहे सगळ्यात स्टार्टचा पोर्टफोलिओ आपण जेव्हा लॉन्च केला नोव्हेंबर 2018 मध्ये ट्रेडसनचे, तर तो आत्ता बघितला तर आता 5% डाऊन आहे अगेन्स्ट निफ्टी 9.40%. म्हणजे हा आपला ट्रेडसनचे पोर्टफोलिओ 4%चा अल्फा जनरेट करतो, प्लस 10% कॅश होल्ड आहे. 50,000 रुपया पोर्टफोलिओमध्ये कॅश अजूनही होल्ड आहे. इथं मार्केटमध्ये काही ऑपॉर्च्युनिटी आलं तर डिप्लॉय होतील त्या अमाऊंट. त्याच्याबरोबर सेकंड पोर्टफोलिओ आहे आपण जानेवारीमध्ये लॉन्च केला, जानेवारी 2019 मध्ये. त्या पोर्टफोलिओचा परफॉर्मन्स बघता आता तो 8.5% डाऊन आहे, बरोबर निफ्टी 12.5% डाऊन आहे. याही पोर्टफोलिओमध्ये आपल्याकडे 13% कॅश होल्ड आहे. थर्ड पोर्टफोलिओ आपण लॉन्च केला ट्रेड ETF. ट्रेड ETF आपण आता जस्ट मे मध्ये 1 इयर कंप्लीट झाला आपल्याला. ट्रेड ETF आपला 1 इयर कंप्लिशन नंतर पोर्टफोलिओ 11% डाऊन आहे आणि त्या कम्पेअरमध्ये निफ्टी जर बघितलं तर 18.95% डाऊन आहे. ओव्हरऑल ह्या पोर्टफोलिओमध्ये सुद्धा 12% कॅश आपण होल्ड केलेली आहे. आणि सगळ्यात लास्टचा पोर्टफोलिओ आपण सप्टेंबर 2019 मध्ये लॉन्च केला, तो आहे ट्रेड विशाल प्युअरली ब्ल्यू चिप्सचा. तर हा प्युअरली ब्ल्यू चिप असूनही हा पोर्टफोलिओ 14% डाऊन आहे आणि त्या कम्पेअरमध्ये निफ्टी इंडेक्स जर बघितला तर 19% डाऊन आहे. तर हा टोटल ओव्हरऑल परफॉर्मन्समध्ये बघितलं असतं तर मी लॉन्चिंग पासून कंटिन्युअसली आपण निफ्टीला आउट परफॉर्म करतो. प्रत्येक सिरीजमध्ये आपण निफ्टीला आउट परफॉर्म केलेलं आहे, प्रत्येक पोर्टफोलिओ आपला आउटकम करतोय. आणि ह्या याच्यामध्ये आपण सगळ्या ठिकाणी कॅश 10 to 20% होल्ड केलेले आहे. विशालही बघितलं तर नवीन पोर्टफोलिओ असून सुद्धा अजूनही आपण 20% कॅशवरती पोहोचलोय. तर याबरोबर आणखीन एक डाटा मी तुमच्याकडे शेअर करतो की ट्रेडसनचे हा पोर्टफोलिओ लॉन्च केल्यापासून प्रत्येक महिन्यामध्ये ज्या इन्व्हेस्टमेंट झालेले आहेत, जे पोर्टफोलिओ क्रिएट झाले, तर तेही आपल्याला इंडेक्स वाईज आउट परफॉर्म करतात आपले पोर्टफोलिओ. हा एक डाटा आम्ही हे केलं बनवलेला आहे की याच्यामध्ये नोव्हेंबर 2018 पासून आपले जे काही पोर्टफोलिओज बनवले तर त्या प्रत्येक महिन्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ जे घेतले त्या पोर्टफोलिओ सगळे निफ्टीला परफॉर्म करतात, आउट परफॉर्म करतात. तर याच्यामध्ये मी डाटामधले इन्व्हेस्टमेंट डेट घेतलेली आहे, तो पोर्टफोलिओचा परफॉर्मन्स घेतलाय, त्याबरोबर निफ्टीने किती परफॉर्म केला आणि आपण अल्फा किती जनरेट करतोय, अशा प्रकारे हा ट्रेड संचयचा डाटा आहे. तर फर्स्ट पोर्टफोलिओ आपला नोव्हेंबर 2018 मध्ये, तर तो पोर्टफोलिओ आता 7.94% डाऊन आहे आणि निफ्टी 14%, 6.70%चा अल्फा जनरेट करतो. त्यानंतरचा डिसेंबर 2018 मध्ये हा पोर्टफोलिओ ऑलमोस्ट 9 to 30% डाऊन आहे आणि इंडेक्स डाऊन आहे 16%. हाही पोर्टफोलिओ 7%चा अल्फा जनरेट करतो. त्यानंतर जानेवारीचा पोर्टफोलिओ 9.35% डाऊन आहे आणि निफ्टी 16.25% डाऊन आहे. हा पोर्टफोलिओ 8.92%चा अल्फा जनरेट करतो. आउट परफॉर्म आहेत सगळे पोर्टफोलिओ. त्यानंतर फेब्रुवारीचा पोर्टफोलिओ पहिला आपण फेब्रुवारी 2019, तो 6.74% पोर्टफोलिओ डाऊन आहे आणि आपला निफ्टी इंडेक्स 17% डाऊन आहे. हा पोर्टफोलिओ 10% अल्फा जनरेट करतो. मार्च 2019 हा पोर्टफोलिओ 8.80% डाऊन आहे आणि निफ्टी 18.26% डाऊन आहे, 9.50%चा अल्फा जनरेट झालेला इथे. नंतर एप्रिल हा पोर्टफोलिओ पकडला 1 एप्रिल 2019, 10% पोर्टफोलिओ डाऊन आहे, निफ्टी ऑलमोस्ट 22% डाऊन आहे आणि हा पोर्टफोलिओ 11%चा अल्फा जनरेट करतो. मे 2019 मधला पोर्टफोलिओ 9.60% डाऊन आहे, त्याचबरोबर निफ्टी 22.90% डाऊन आहे. हा पोर्टफोलिओ आपला 13%चा आउट परफॉर्म करतो. नंतर जून 2019 हा पोर्टफोलिओ 8% डाऊन आहे आणि निफ्टी फेजमध्ये डाऊन आहे 22%, तो 14.63%चा अल्फा जनरेट करतो. जुलै 2019 8.84%
डाऊन आहे पोर्टफोलिओ. त्या कम्पेअर मध्ये निफ्टी हायेस्ट डाऊन आहे 24%, आणि हा पोर्टफोलिओ सगळ्यात हायेस्ट अल्फा आपला जनरेट करतो तो आहे 15.20%, आउट परफॉर्म करतोय. नंतर आहे ऑगस्ट 2019, हा पोर्टफोलिओ 3.75% मायनस मध्ये आहे, आणि निफ्टी त्या कम्पेअर मध्ये 17% मायनस आहे. हा पोर्टफोलिओ 13% चा अल्फा जनरेट करतो. सेकंड आहे ऑक्टोबर 2019, आपला पोर्टफोलिओ 11% डाऊन आहे ट्रेडसनचे, आणि त्या कम्पेअर मध्ये निफ्टी 19% डाऊन आहे. इथेही आपण 7.84% चा अल्फा जनरेट करतोय. नंतर नोव्हेंबर 2019, 16.47% पोर्टफोलिओ डाऊन आहे. निफ्टी अगेन 24% डाऊन आहे. हाही पोर्टफोलिओ 9% अल्फा जनरेट करतो. त्यानंतर डिसेंबर 2019, हा 13% पोर्टफोलिओ डाऊन आहे, आणि निफ्टी 24.79% डाऊन आहे. इथे 11% आउट परफॉर्म आहे. तर जानेवारी 2020, हा पोर्टफोलिओ 13.40% मायनस मध्ये आहे, आणि त्या कम्पेअर मध्ये निफ्टी 25% मायनस मध्ये आहे. हा पोर्टफोलिओ 11.50% चा अल्फा जनरेट होतो. फेब्रुवारी 2020, 14.20% मायनस आहे पोर्टफोलिओ, त्याच्या अगेन्स्ट निफ्टी 25.50% मायनस आहे. हा पोर्टफोलिओ 11.32% आउट परफॉर्म करतो. मार्च 2020 -11% आहे, आणि निफ्टी -18.80%. हा पोर्टफोलिओ 7.70% आउट परफॉर्म आहे. आणि सगळ्यात लोएस्ट जर बघितला तर मे 2020 या मंथ मधला पोर्टफोलिओ 13 तारखेला जनरेट झालेला, हा -0.5% आहे, आणि निफ्टी बघितलं तर 3.67%. हा सगळ्यात कमी आउट परफॉर्म करतो. हा पोर्टफोलिओ 2.98% डाऊन आहे. तर या कम्पेअर मध्ये बघितलं असेल की प्रत्येक महिन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेले सगळे पोर्टफोलिओज आहेत, सगळे निफ्टीला आउट परफॉर्म करतात. सगळ्यात लोएस्ट आहे या मंथ मधला, इथे आपण 2.90% अल्फा जनरेट केलेला आउट परफॉर्म आहे निफ्टी, आणि सगळ्यात हायेस्ट आहे लास्ट मे महिन्यामध्ये, लास्ट जुलै मंथ मध्ये, जुलै 2019, तिथं आपला 15%चा अल्फा जनरेट झालेला आहे. म्हणजे तुम्ही कोणत्याही पोर्टफोलिओ मध्ये कुठल्याही महिन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली, ट्रेडसनच्या मधल्या कोणत्याही महिन्यामधली इन्व्हेस्टमेंट जर घेतली तर कंटिन्युअसली आपण गेली 1.5 वर्ष आउट परफॉर्म करतोय निफ्टी इंडेक्स मध्ये. तर याच्यामध्ये एकच आहे की एक तर डायव्हर्सिफिकेशन, स्टॉक सिलेक्शन, आपल्या एक्झिट पॉलिसीज आणि स्टॉक पिकिंग पॉलिसीज ह्या खूप इम्पॉर्टंट आहेत. नॉर्मली आपल्या इन्व्हेस्टरचे जर पोर्टफोलिओ बघितले तर बऱ्याचशा वेळा स्टॉक पिकिंग खूप चांगल्या प्रकारे होतं, पण एक्झिट आणि प्रॉफिट बुकिंग ह्या गोष्टी होत नाहीत, ज्या आपण इथं खूप अग्रेसिव्हली केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग मध्ये टायटन आहे, एशियन पेंट, बजाज फायनान्स या आपण प्रॉफिट बुक केलेले आहेत. काही काही एक्झिट पॉलिसी, बंधन बँक पण आपण एक्झिट केला. पण त्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे की त्या सेक्टोरल अलोकेशन आणि स्टॉक अलोकेशन हे इथं खूप मेंटेन केलेलं आहे. आणि हे सेम फिलॉसॉफी आणि सेम पॅटर्न घेऊन आपण नवीन पोर्टफोलिओ लॉन्च केलेला आहे. कारण ऑलरेडी आपले जे जुने पोर्टफोलिओज आहेत तर त्याच्यामध्ये एक आहे ट्रेड संचय, जो मल्टीकॅप कॅटेगरीमध्ये वर्क करतो, पण मेजर पोर्शन लार्ज कॅपचा आहे. त्याच्या पाठोपाठ आहे ट्रेड विशाल, तो प्युअरली ब्ल्यू चिप पोर्टफोलिओ आहे. त्यानंतर आहे ट्रेड वृद्धी, हाही निफ्टी 50 मधला पोर्टफोलिओ असल्यामुळे ब्ल्यू चिप कॅटेगरीमध्ये येतो. आणि ट्रेड ईटीएफ हा कॉम्बाईन पोर्टफोलिओ मल्टीकॅप कॅटेगरीमध्ये येतो, तो ईटीएफ वाईज आहे, त्यामुळे त्याला ऍक्टिव्हली प्रॉफिट बुकिंग वगैरे होत नाही. आता त्यासाठी हा मार्केट ऑपॉर्च्युनिटी कॅच करण्यासाठी, आणि मार्केट आता 30% डाऊन आहे, त्याच्यामधले बरेच काही इमर्जिंग स्टॉक्स असतात ते आपल्या पोर्टफोलिओमध्ये आले पाहिजेत, ह्या हिशोबाने आपण ट्रेड मिडकॅप हा लॉन्च करतो. हा प्युअरली मिडकॅप आहे. ह्याच्यामध्ये फक्त निफ्टी 50, निफ्टी मिडकॅप 50 जो इंडेक्स आहे त्याच्यामधले स्टॉक्स ऍड होतील, आणि त्यासाठी आपण हा पोर्टफोलिओ प्युअरली मिडकॅप मध्ये बनवलेला आहे. मी त्याचं तुम्हाला एक डिटेल्स देतो ब्रीफ मध्ये, स्टॉक्स काय आहेत आणि कोणत्या प्रकारे वर्क होतात. जस्ट लेट मी स्टार्ट विथ की बेसिकली ही आयडिया जी जनरेट झाली आपल्याला ऑन ऍडवायझरी प्रोडक्ट्सचे, म्हणजे वाय डिड वी स्टार्ट ऍडवायझरी प्रोडक्ट्स. तर आय थिंक ओके. काही पार्टनर्स पण नवीन आहेत आपल्याकडं, त्यांना पण हो, ऍडवायझरी हो. प्रोडक्टचा कन्सेप्ट कळू दे पहिल्यांदा. सो मी सगळ्यात पहिल्यांदा हे सांगायचा तुम्हाला एक प्रयत्न करतो की ऍडवायझरी प्रोडक्ट्स सुरू का झाले, आपण सुरू का केले. कारण देर वर various other options available at that point of time also, like mutual fund, portfolio management. मग ही जरूर का लागली ऍडवायझरी प्रोडक्टची. एकतर बेसिकली काय सगळ्यात आधी इम्पॉर्टंट काय की ऍडवायझरी प्रोडक्ट्स ही सगळी रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ऍडवायझरीच्या लायसन्स खाली चालू करता येतात, आणि त्याच्यामध्ये सेबीने जी परमिशन दिली
त्याच्यामध्ये देअर वी कॅन चार्ज फीज टू द कस्टमर. आणि ज्यावेळेला हा कन्सेप्ट आला त्यावेळेला आपला पण स्वतःचा म्युच्युअल फंडचा AUM वी आर रँक्ड ॲट नंबर 1 अक्रॉस ऑल दी कॅटेगरीज इन द लास्ट 15 इयर्स. वी आपला जवळजवळ 40% AUM आहे. टोटल जो इंडस्ट्री AUM आहे कोल्हापूर वगैरेचा त्याच्यामधला 40% AUM आपला एकट्याचा आहे. बट तरी पण आपल्याला याची जरूर का लागली? तर बेसिकली काय व्हायला लागलं की फंड मॅनेजर तिकडे बसून काहीतरी जे काही ऍक्टिव्हिटीज करत असतो त्याची कल्पना आपल्याला येते, पण ती कल्पना 15 दिवसानंतर येते, कारण ज्यावेळेला तो डेटा आमच्याकडे ज्यावेळेला सॉफ्टवेअर मध्ये डाउनलोड होतो आणि सायमल्टेनियसली फंड मॅनेजरला बरीचशी रेस्ट्रिक्शन्स असतात. रेस्ट्रिक्शन्स ओव्हरकम करण्याच्या दृष्टीने आपण विचार करत होतो की बाबा ही रेस्ट्रिक्शन्स कस्टमरसाठी रेस्ट्रिक्शन जर त्याचा डिसएडव्हान्टेज व्हायला लागला तर हाऊ कॅन वी गो अहेड विथ दॅट. सो त्याच्यानंतर वी केम अक्रॉस की ओके वी कॅन डू समथिंग थ्रू द ऍडवायझरी लायसन्स. सो आपण मोतीलालला त्यावेळेला अप्रोच केलं आणि म्हटलं की ओके वी कॅन स्टार्ट समथिंग थ्रू द ऍडवायझरी लायसन्स. आणि आपल्याला त्यांनी परमिशन दिली, आपल्याला एकट्यालाच ही परमिशन आहे ज्याच्यामध्ये आपण आपले ऍडवायझरी प्रॉडक्ट्स लॉन्च करू शकतो बेसिकली. तर ती 1.5 वर्षापूर्वी आपल्याला परमिशन मिळाली. सो वी हॅव अवर ओन ऍडवायझरी प्रॉडक्ट्स. ऍडवायझरी प्रॉडक्ट्स करताना आपण जे डिसएडव्हान्टेजेस जे फंड्स मध्ये होते ते ऍडव्हान्टेजेस करायचा प्रयत्न केला. सो त्यातला सगळ्यात पहिला पॉईंट काय होता की फिक्स फीज जी आपण AMC म्हणून जी देत राहतो कुठल्याही प्रॉडक्टला, वेदर इट इज अ PMS और वेदर इट इज अ म्युच्युअल फंड, तर ती आपण फिक्स फी सगळ्यात पहिल्यांदा कमी करायचा प्रयत्न केला आणि ती आपण आपल्या प्रॉडक्ट्स मध्ये कमी केली. सो आपली सगळी जी प्रॉडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये 2 ऑप्शन्स अवेलेबल असणार आहेत. एक ऑप्शन म्हणजे एक फिक्स्ड मॅनेजमेंट फी 2% जी आपण कधीच प्रमोट करत नाही कुठल्या कस्टमर्सना, बट अकॉर्डिंग टू द सेबी गाईडलाईन आपल्याला ती द्यायला लागते. आणि सेकंड इज अ प्रॉफिट शेअरिंग ऑप्शन. तर प्रॉफिट शेअरिंग ऑप्शन मध्ये काय होतं, 0% AMC लागतोय कस्टमरला आणि जो काय प्रॉफिट असेल त्याच्यावरती काही हर्डल रेट असतील तर हर्डल रेट प्रमाणे ते फीज चार्ज होतात. सगळ्यात पहिला आपण याच्यात कन्सेप्ट आणायचा काय प्रयत्न केला, म्हणजे 18 मंथ्स अगो वेन वी स्टार्टेड आवर फर्स्ट ट्रेड संचय दिस थिंग, की आपल्याला आपल्याकडची कुठलीही प्रॉडक्ट ही विदाऊट फी असावीत. आणि विदाऊट फी असून त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन मग नॅचरली काय विदाऊट फी म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट AMC म्हणजे फिक्स फी. त्याच्या जागी आपण इंट्रोड्यूस केलं की इट शुड बी समथिंग लाईक अ व्हेरिएबल फी, परफॉर्मन्स फी. म्हणजे काय की कस्टमरला जर तुम्ही समजा 100 रुपये मिळवून दिले त्यातले तुम्हाला कस्टमर 15-20 रुपयाला द्यायला तयार आहे. सो व्हॉट डज दॅट मीन की तुम्हाला, सो आपण पहिल्यांदा सुरुवातीला जी प्रॉडक्ट लॉन्च केली आपल्याला AUM बिल्टअप करायचा होता, आपण आपल्याकडे काही कॉस्ट होत्या त्यामुळे आपण वी स्टार्टेड ऑफ विथ 20% फी इन ट्रेड संचय. तर 20% म्हणजे काय की समजा एखाद्या क्लायंटने आता याचं मिनिमम तिकीट साईज आपण 5 लाख रुपये ठेवला होता त्यावेळेस होता. 5 लाखाचे समजा 6 लाख रुपये झाले 1 वर्षानंतर, तर ते 1 लाखातले 20,000 वी वुड कलेक्ट एज फीज. समजा 5 लाखाचे जर निगेटिव्ह झाले असतील तर देर वुड बी नो फी अँड द प्रॉडक्ट अँड द पोर्टफोलिओ वुड बी रनिंग विदाउट फी, विदाउट AMC. आणि ज्या वेळेला ज्या वर्षी कुठल्या प्रॉफिट जनरेट होईल त्या याच्यातला 20% आपण चार्ज करतो. नंतर आपला AUM वाढत गेला. आता आय थिंक करंटली वी आर समथिंग आय गेस 800 प्लस क्लायंट्स. ऍक्च्युली आपण या मार्चच्या आसपास आपण 1000चं टार्गेट करत होतो, बट ड्यू टू पॅन्डेमिक आपण थोडंसं स्लो जायला लागलं बिकॉज आवर ऑफिस इज क्लोज डाऊन. तर आय थिंक वी म्हणजे 800 पेक्षा जास्त आपले ऑलरेडी रजिस्टर्ड क्लायंट्स आता झाले त्याच्याकडे. आणि मग आपल्याला जसा जसा कॉन्फिडन्स आला आणि प्रॉडक्टचा परफॉर्मन्स यायला लागला, क्लायंट्स खुश व्हायला लागले की ओके आम्हाला हे पटतंय तुमचं. त्यानंतर वी स्टार्टेड ऑफ रोलिंग ऑफ विथ न्यू प्रॉडक्ट्स इन द पाईपलाईन. सो बेसिकली काय होता याच्यातला ऑब्जेक्टिव्ह हा होता त्यावेळेला की फिक्स्ड AMC फी लागू नये कस्टमरला. दुसरी गोष्ट, जो डीमॅट अकाउंट वरती क्लायंटच्या कचरा माल जो पडलेला असायचा, ज्याला आपण कचरा म्हणतो बट त्यांना तो कचरा वाटत नाही, त्यांना तो चांगला स्टॉक वाटत असतो बिकॉज त्यांची सेंटिमेंट्स इन्व्हॉल्ड असतात त्याच्यामध्ये. तर या सेंटिमेंट्स मध्ये जे इन्व्हॉल्ड असतात आणि ते स्टॉक्स परत कधीच विकू शकत नाहीत. आणि फायनली त्यांचे सगळे स्टॉक्स आहेत ते 52 वीक लोच्या टेबलमध्ये दिसत असतात त्यांना. 52 वीक हायच्या टेबलमध्ये त्यांचा एखादा पण स्टॉक त्यांना सापडत नाही, बिकॉज तिथं टेंडन्सी काय असते की चांगले स्टॉक आहेत ते विकून टाकतात आणि वाईट स्टॉक जे खाली गेलेले असतात, जे ऍक्च्युली वाईट असतात पण त्यांना ते पटत नाही आणि ते स्टॉक्स ते होल्ड करत असतात. सो फायनली मग जर आपण बघायला गेलो तर असं लक्षात आलं की अरे यार क्लायंटचा पोर्टफोलिओ तर चांगला नसतोच, तो काही घेतो आणि तो त्याच्यामध्ये आता इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक असतील, आता 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 ह्या बियर रन नंतर तुम्हाला असं पण दिसेल की पीपल आर होल्डिंग ऑल NBFC स्टॉक्स की जे खूप खाली गेलेले आहेत. त्यावेळेचे सगळे स्टॉक्स इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक्स होते किंवा पॉवर कंपनीज होत्या किंवा ह्या सगळे स्टॉक्स म्हणजे सुझलॉन असेल, अजून बऱ्याचशा कंपनीज ज्या कधी वाढणार नाही, तर रिलायन्स ग्रुप आहे, अनिल अंबानी ग्रुप आहे, ह्या सगळ्या स्टॉक्स क्लायंटकडे सापडतात.
तर त्याचा आपला उद्देश होता की हे सगळे स्टॉक्स कन्वर्ट करून एक क्वालिटी पोर्टफोलिओ क्लायंटला दिला जावा. त्याच्यामध्ये आपण काय केलं की आपण एक इन्व्हेस्टमेंट कमिटी फॉर्म केली. बिकॉज आतापर्यंत आपला ऑब्जेक्टिव्ह आपल्याला दिसत काय होतं की एक माणूस कोणीतरी फंड मॅनेजर असतो, तो कुठेतरी बसतो मुंबईत वगैरे आणि त्याच्या रिसर्च प्रमाणे तो काम करतो आणि फायनली ते पण चुका करतायत. पण त्या चुका केल्यानंतर त्या चुका भोगायला लागतात इन्व्हेस्टर साईडला. आणि कुठला तरी स्मॉल कॅप फंड असेल, मिड कॅप असेल किंवा रादर पीएमएस असेल किंवा अजून काय असेल, मल्टी कॅप फंड असेल. पण त्या चुका आपल्याला ऍज अ ऍडवायझर म्हणून जाऊन क्लायंटला सांगायला लागतात समजावून की हा त्यांनी हा स्टॉक घेतलेला, तो स्टॉक खाली गेला आणि मग त्याला रिप्रेझेंट करायला लागतं आपण की तो बरोबर कसा होता. म्हणून इथं आपण तो ऑब्जेक्टिव्ह जो जो तिथं जो बेसिक जो लॅग होता तो काढण्यासाठी आपण एक कमिटी फॉर्म केली. कमिटीमध्ये बेसिकली 4 लोकांची कमिटी असते, ही इन्व्हेस्टमेंट कमिटी आपण त्याला म्हणतो. म्हणजे याच्यामध्ये देर इज नो सिंगल पर्सन हु कॅन टेक अ डिसिजन ऑन व्हॉट स्टॉक टू बाय अँड व्हॉट स्टॉक टू सेल. तर या सगळ्या याच्यामध्ये जी कमिटी आहे त्याच्यामध्ये मी आणि संदीप सर दोघं आम्ही आहोत आणि मुंबईचे आम्ही 2 रिसर्च साईडची टीम मधले आपले रिसर्च हेड्स दोघं आहेत. त्याच्यावरती आपण म्हणजे आय एम टेलिंग यू व्हॉट फिलॉसॉफी इज अप्लाइड हिअर. तर हे सगळं करताना आपण ही 4 लोकांची कमिटी फॉर्म झाल्यानंतर मग ऍक्च्युली स्टॉकची बास्केट किंवा स्टॉकचं सिलेक्शन होतं आणि देर इज अ रेग्युलर रिव्ह्यू कंटिन्युअस बेसिसवरती. काही कॉन्फरन्स कॉल्स होतात, काही डेटा क्रंचिंग होतं, डेटा शेअरिंग होतं आणि ते झाल्यानंतर वी कम टू सम कन्क्लुजन की व्हॉट हॅज टू बी बॉट, व्हॉट हॅज टू बी सोल्ड. काय होतं हे सगळं करताना काय आहे की आमचा बेसिक ऑब्जेक्टिव्ह त्यावेळेचा असा होता की क्लायंटचे पोर्टफोलिओज क्लीनअप करून तिथे सगळे क्वालिटी पोर्टफोलिओज क्लायंटला मिळू देत आणि फायनली वी कुड अचीव्ह दॅट. म्हणजे ज्या वेळेला आम्ही हे सुरू करायचा प्रयत्न केला तर आम्हाला लक्षात आलं की येस वी आर इन द राईट ट्रॅक. तर आम्ही पहिल्यांदा जो डेटा शेअर केला ट्रेड संचयचा, तर तो डेटा ज्या वेळेला आम्ही अनालिसिस करायचा प्रयत्न केला त्यावेळेला आम्ही काय केलं, प्रत्येक महिन्यामध्ये जो नवीन क्लायंट इंट्रोड्यूस झालेला होता संचयमध्ये, तो कुठला फर्स्ट जो क्लायंट इंट्रोड्यूस झाला होता तो घेतला. बिकॉज दिस इज ऍक्च्युअल परफॉर्मन्स. काय होतं, मॉडेल परफॉर्मन्स दाखवणं आणि ऍक्च्युअल परफॉर्मन्स दाखवणं याच्यात फरक आहे. आपण ऍक्च्युअल परफॉर्मन्स दाखवलाय. ऍक्च्युअल परफॉर्मन्स मध्ये आपण क्लायंट कोड सकट तो क्लायंट उचलला आणि त्याला आपण डायरेक्टली त्याच्या बेंचमार्क बरोबर कम्पेअर केलं. सो त्या बेंचमार्क बरोबर कम्पेअर केल्यानंतर असं लक्षात आलं की कुठल्याही महिन्यामध्ये मागच्या 18 महिन्यात जर आपल्याकडे कस्टमर आला असेल तर त्याला आपण त्याच्या पर्टिक्युलर बेंचमार्कला बीट केलंय. म्हणजे पर्टिक्युलर बेंचमार्क त्याचा निफ्टी 50 होता, त्याला आपण बीट केलंय. हायेस्ट आय थिंक जो जुलैमध्ये जो क्लायंट आला होता त्याला आपण अल्फा म्हणजे जो बेंचमार्कला जो बीट केला त्याच्यामध्ये थोडक्यात ऑब्जेक्टिव्ह काय बघा की nobody is going to save the markets when they are falling. The markets are going to fall. When the markets are going to go up, the nobody can be a hurdle. Markets वरतीच जाणार आहेत. खाली जात असताना आपण जर का त्या पर्टिक्युलर बेंचमार्क पेक्षा खाली जात असताना आपण जर कमी खाली गेलो तर आपण क्लायंटला जाऊन सांगू शकतो की ओके बेंचमार्क 20% खाली गेला किंवा आता 30% मार्केट खाली आहे, बट आपला पोर्टफोलिओ 7% खाली आहे, 8% खाली आहे. क्लायंट अप्रिशिएट्स दॅट. तो म्हणतो ओके फाईन, नो प्रॉब्लेम. तुमचा पोर्टफोलिओ फक्त 8% खाली आहे पण इंडेक्स 30% खाली आहे. तसंच सायमल्टेनियसली जर वाईस वर्सा जर मार्केट 8% वाढलंय आणि जर तुमचा पोर्टफोलिओ 20% वाढला असेल तर इट कॅन बी अ पॅट ऑफ अप्रिसिएशन टू फ्रॉम द कस्टमर की ओके मार्केट 8% वाढले पण तुमचा पोर्टफोलिओ 20% वाढलाय. क्लायंट पेज अस हॅपीली. त्यामुळे हे सगळे डिसएडव्हान्टेजेस आपण ऍडव्हान्टेजेस मध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न केला आणि वी आर हॅपी दॅट इन द लास्ट 18 months वी कुड डू समथिंग व्हॉट वी हॅड इन माइंड इन टर्म्स ऑफ ऍडवायझिंग द कस्टमर. त्यामुळे हा संचयचा जो पोर्टफोलिओ जो तुम्हाला आता दिसतोय त्याच्यामध्ये राम इनिशियली वॉज टेलिंग यू की वाय देर इज आउट परफॉर्मन्स. आय विल टेल यू वाय देर इज आउट परफॉर्मन्स. तिथं काय बघा, बेसिकली आय विल टेल यू हाऊ द रिसर्च हॅपन्स हिअर. रिसर्च हॅपन्स क्लिअरली ऑन रामदेवजी's philosophy which is QGLP. बट त्याला काही 100% ती फिलॉसॉफी जरी असली तरी ती स्टॉक सिलेक्शनला ती फिलॉसॉफी वापरली जाते. इतर फिलॉसॉफीज ज्या काय आहेत त्या पर्टिक्युलर एक्सपिरियन्सने वापरल्या जातात ह्या पर्टिक्युलर इन्व्हेस्टमेंट कमिटीच्या. त्यामुळे QGLP मध्ये इम्पॉर्टंट काय, फर्स्ट क्यू डिनोट्स क्वालिटी. सो व्हॉट इज क्वालिटी? क्वालिटी इज क्वालिटी ऑफ द मॅनेजमेंट. एक इम्पॉर्टंट फॅक्टर याच्यात काय माहितीये का की मॅनेजमेंट कितीही वाईट चांगली असेल आणि जर का बिझनेस तुमचा वाईट असेल समजा, म्हणजे बिझनेस मॉडेल खराब आहे आणि मॅनेजमेंट चांगली आहे, तर मॅनेजमेंट ती बिझनेसची पॉलिसी जे काय किंवा बिझनेस मॉडेल आहे ते रिकव्हर करून तुमची कंपनी प्रॉफिटमध्ये आणू शकते आणि ती कंपनी कॅन बी बिकम फ्रॉम अ बॅड कंपनी टू अ गुड कंपनी. सायमल्टेनियसली इफ द मॅनेजमेंट इज बॅड अँड हाऊएव्हर गुड द बिझनेस कॅन बी, म्हणजे मॅनेजमेंट चांगली नाही आहे पण धंदा चांगला आहे
म्हणजे धंदा मोनोपोली आहे, बिझनेस चांगला आहे, तर यू विल फाइंड इन ओव्हर द पिरियड तो धंदा जो काय आहे, तो कंपनी जी गुड कंपनी असते ती गुड बनणं खालीच्या बॅड कंपनीच्या कॅटेगरीत ती यायला चालू होती. टिपिकल कंपन्या तुम्ही या सगळ्या बघा, पीएसयूज आहेत आपल्याकडे. पीएसयूज म्हणजे इट्स अ नॉट अ गुड मॅनेजमेंट. वी विल नॉट कॉल इट एज अ बॅड मॅनेजमेंट, कारण गव्हर्नमेंटच्या कंपन्या जरी असल्या तरी त्या, बट विल नॉट कॉल इट एज अ ग्रेट मॅनेजमेंट. या सगळ्या कंपन्यांमध्ये कधीही वेल्थ क्रिएशन झालेलं नाहीये. वेल्थ क्रिएशन जी व्हायला पाहिजे होती आतापर्यंत, ह्या सगळ्या मोनोपोली कंपनीज आहेत, ऑइल कंपनीज आहेत, गव्हर्नमेंटकडे हे सगळे नवरत्नच आहेत. बट वेल्थ क्रिएशन शेअर होल्डरला काय झालं आजपर्यंत? काही नाही मिळालं, बिकॉज शेअर होल्डर्स आर अनहॅपी, बिकॉज 10 वर्षापूर्वीचा एसबीआयचा भाव अजून पण तेवढाच आहे. सो when you talk about Q denotes quality of the management. Quality of the management म्हणजे काय, की मॅनेजमेंट बिझनेस मध्ये कितपत इन्व्हॉल्ड आहे, मॅनेजमेंट नुसती नावाला आहे का, मॅनेजमेंटने त्यांचे शेअर्स प्लेज करून त्याच्यावर डेट क्रिएट केले का, मॅनेजमेंट ते एफिशियंटली रन करते का कंपनी. सो दिस एव्हरीथिंग ऑफ दॅट क्यू इज क्वालिटी. क्वालिटी सगळ्यात महत्वाची आहे आपल्या दृष्टीनं, क्वालिटी ऑफ द मॅनेजमेंट, क्वालिटी ऑफ द बिझनेस. कारण मॅनेजमेंटची क्वालिटी असेल तर बिझनेसची क्वालिटी चांगली राहील. देन जी डिनोट्स बेसिकली काय आहे, एखादी कंपनी जी आहे, जी 2008 ला समजा 1000 कोटीचा पॅट करत होती आणि आता 2020 ला पण ती समजा 1200 कोटीचा पॅट करते, तर ती कंपनी फक्त 20% ग्रो केलंय कंपनीने या 10 वर्षामध्ये और 12 वर्षामध्ये. सो अॅन्युअलाइज जर तुम्ही कंपनीचा ग्रोथ रेट बघितला थ्रू एन ईपीएस और थ्रू दिस थिंग, तर इट कम्स टू मियरली 2%. सो इज दिस अ गुड कंपनी टू होल्ड? तर बेसिकली ह्या ह्याच्यामध्ये आयडेंटिफाय करताना आम्ही अशा कंपनीज आयडेंटिफाय केल्या आहेत की दॅट कंपनीज हॅव द पोटेन्शियल टू ग्रो बाय 20% ऑन द आरओई. कारण काय, इफ द कंपनी कॅन ग्रो, देन जर का इफ आय हॅव सम गुड मनी विथ मी, देन ओनली आय कॅन रन माय कंपनी. अदरवाइज द कंपनी विल बी जस्ट स्टेबल. म्हणजे मग आणि फायनली काय बघा, फायनली स्टॉक प्राइजेस हॅव टू आर लाईक स्टॉक प्राइजेस आर स्लेव्स ऑफ अर्निंग्स. म्हणजे अर्निंग कंपनीचं ज्या प्रपोर्शन मध्ये वाढेल किंवा ज्या प्रपोर्शन मध्ये कमी होईल, फायनली स्टॉक प्राइजेस त्याच्याप्रमाणेच चालणार आहेत. देअर वुड बी सम शॉर्ट टर्म डेव्हिएशन्स इन दॅट इन बिटवीन. शॉर्ट टर्म मध्ये एखादा स्टॉक रिझल्ट चांगले येऊन सुद्धा खाली जातो, चांगले रिझल्ट येऊन सुद्धा, किंवा एखादा स्टॉक रिझल्ट खराब येऊन सुद्धा वाढतो. बट फायनली काय, फायनली त्याला जर तुम्ही लॉंगर टर्म कर्व बघितला त्याचा किंवा ग्राफ बघितला, की तुम्ही बिलो 1 इयर बघितला तर तुम्हाला खूप डेव्हिएशन्स दिसतील. बट तुम्ही जर त्याचे जर अॅन्युअल ग्राफ्स काढले अर्निंगचे आणि प्राइसचे, तर यू विल सी की दोन्ही ज्या ग्राफच्या लाईन्स आहेत त्या बऱ्यापैकी आयडेंटिकल चालतात. म्हणजे याचा अर्थ काय, अर्निंग बिकम्स व्हेरी इम्पॉर्टंट इन टर्म्स ऑफ आयडेंटिफाईंग अ स्टॉक. सो आपल्याला काय पाहिजे, की अर्निंग्स आपल्याला स्टॉकचं पाहिजे. पण आता अर्निंग मध्ये बघा एक फॅक्टर इम्पॉर्टंट काय आहे, की एखादी खूप चांगली कंपनी आहे, ती चांगलं अर्निंग पण करते, बट दॅट कंपनी हॅज अ ह्यूज डेट ऑन द बॅलन्स शीट. सो नॉर्मली काय होतंय, की जर डेट विल इट अप व्हॉट एव्हर प्रॉफिट्स दे हॅव, ते सगळं डेट इट अप करत जाणार. सो आपण याच्यामध्ये ज्या वेळेला आयडेंटिफाय करतो, की जी म्हणजे ग्रोथ वाली जी कंपनी आहे, तर वी प्रिफर कंपनीज विच आर ऑन झिरो डेट और लो डेट, और कंपनीज विच डोंट बॉरो फॉर लॉंग टर्म. त्यामुळे ह्या जी मध्ये आपल्याकडे अशा प्रकारची आपण ग्रोथ ट्रॅजेक्टरी वाल्या कंपनी आयडेंटिफाय करतो, की ज्या कंपनीज वरती डेट नाहीये किंवा झिरो डेट आहे किंवा लो डेट आहे किंवा शॉर्ट टर्म साठी हे लोक डेट घेतात. कारण काही सीझनल प्लेयर्स असतात. सिमेंट आहे, समजा सिमेंट स्टॉक करायचंय, तर सिमेंट स्टॉक करण्यासाठी रॉ मटेरियल जास्त पाहिजे, समजा मॉन्सून आहे समोर, तर त्यामुळे कंपनीला काही वेळेला कॅश फ्लोच्या रिक्वायरमेंटसाठी काही कंपनी टेम्पररी बॉरो करते. बट आफ्टर द मॉन्सून इज ओव्हर, वेन द स्टॉक इज बिंग सोल्ड अगेन, ते डेट रिपे केलं जातं. सो this is called short term borrowing. So short term borrowing is okay for us. नंतर L is what? L is longevity. Longevity मध्ये काय होतंय, की बेसिकली वी ट्राय टू आयडेंटिफाय सच कंपनीज विच हॅव अ गुड बॅकग्राऊंड, म्हणजे QG. त्याच्यानंतर एल मध्ये काय होतं, की हे जे बिझनेस मॉडेल आहे, हे बिझनेस मॉडेल पुढची 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष चालेल का? आता अर्थात याला दुसरी एक गोष्ट काय आहे, की हे बिझनेस मॉडेल चालेल का नाही, ह्याच्यासाठी मॅनेजमेंटची विजन पण इम्पॉर्टंट आहे. त्याचे त्यांचं प्राइसिंग ऑफ दी प्रॉडक्ट पण इम्पॉर्टंट आहे, त्यांचं स्केल इम्पॉर्टंट आहे. तर ह्या सगळ्यासाठी मॅनेजमेंट प्लेज अ इम्पॉर्टंट रोल. बट स्टील एल इज व्हेरी इम्पॉर्टंट इन टर्म्स ऑफ लॉन्जिव्हिटी ऑफ दॅट कंपनी, की ती कंपनी 10-15 वर्ष, 20 वर्ष इथून पुढे चालेल का? तर त्या कंपनीज आपण आयडेंटिफाय करायचा प्रयत्न करतो एल मध्ये. आणि त्याच्यात बघा बेसिकली काय आहे, की नो वन न्यू दॅट नोकिया विल बी बस्ट. नोकियाला ओव्हरटेक केलं ब्लॅकबेरीनी, ब्लॅकबेरीला ओव्हरटेक केलं ऍपलनी. तर कुठं ना कुठं तरी इथं आता नोकियाच्या ह्याच्यामध्ये तुम्ही जर वाचलं असेल तर यू यू वुड हॅव रेड ऑल्सो, की नोकियाची मॅनेजमेंट म्हटली की आम्हाला हे सगळं इट वॉज टू फास्ट फॉर अस.
आणि आम्हाला कळलंच नाही काय आहे ते, की आणि फायनली वी वर आउट ऑफ बिझनेस. तर दिस कॅन हॅपन. सो लॉन्जेव्हिटी मध्ये काय आहे की वी ट्राय टू आयडेंटिफाय गुड अँड स्केलेबल कंपनीज की ज्यांच्याकडे ती लॉन्जेव्हिटी राहू शकते. कारण नॉर्मली काय होतंय, नॉर्मली अ कंपनी विथ अ 10, 15, 20 years track record, like an FMCG company, a Lever. तर I guess no one can doubt over the longevity of Lever or like a Nestle किंवा some Indian companies like Dabur or Marico because they have a diversified product range त्यांच्याकडे मिळते. आणि जो त्यांचा जो कंझ्युमर आहे तो बेसिकली एंड कंझ्युमर आहे, तो डे टू डे त्यांच्या बिकॉज दोज आर FMCG प्रोडक्ट्स. आणि फायनली पी बिकम्स व्हेरी इम्पॉर्टंट, प्राइस. तर पी मधला प्राइसचा इम्पॉर्टंट काय आहे की प्राइस मध्ये एक इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे की ऍट व्हॉट प्राइस यू आर बाईंग विल डिटरमाइन व्हॉट रिटर्न्स यू आर गोइंग टू गेट. सगळं समजा ठीक आहे, QGL सगळं मला मिळालं आणि मला पी हा जो फॅक्टर आहे, ह्या पीच्या फॅक्टर मध्ये मला नाही कळालं की ऍट व्हॉट प्राइस आय वॉन्ट टू बाय. सो प्रॉबेबली इफ आय बाय ऍट अ एक्सपेन्सिव्ह व्हॅल्युएशन, ठीक आहे, मला रिटर्न्स मिळतील एक्सपेन्सिव्ह व्हॅल्युएशनला घेतल्यानंतर सुद्धा. लाईक डीमार्ट इज कोटिंग एट 80-90 PE. सो असं नाही की 90 PE ला गेल्यानंतर सुद्धा डीमार्टला रिटर्न्स मिळणार नाहीत लोकांना. सो रिटर्न्स मिळतील, बट डीमार्ट 2300 ला घ्यायचा का 1300 रुपयाला घ्यायचा. सो 1300 रुपयाला जो कोणी घेईल तो म्हणेल की ओके आय गॉट 100% रिटर्न्स इन डीमार्ट. 2300 रुपयाला जो कोणी घेईल त्याला कदाचित पुढची 3 वर्ष थांबायला लागेल 3000चा भाव बघायला. सो मी मी हे जे काही स्टॉक्स आम्ही जे आपण जे डिस्कस करतोय, दीज आर नॉट आवर रेकमेंडेशन, सो यू डोंट टेक इट एज अ रेकमेंडेशन. बट आय एम जस्ट साइटिंग सम एक्झाम्पल्स. सो 3 वर्षानंतर कदाचित 3000 रुपयाचा भाव मिळेल. सो इथून मग त्याला जर सो इफ इज गोइंग टू बाय ऍट सम एक्सपेन्सिव्ह लेवल, तर प्रॉबेबली त्याला त्याचा वेटिंग पिरियड और त्याचा पेशन्स पिरियड अजून थोडासा थांबायला लागेल. नो डाऊट इट इज अ QGL सगळं आहे त्या कंपनीमध्ये, बट ऍट व्हॉट प्राइस लाईक पी यू आर बाईंग दॅट बिकम्स व्हेरी इम्पॉर्टंट हिअर. सो आता त्याच्यामध्ये काय लाईक आपला जो काय अल्फा आम्ही दाखवला की अल्फा जो जनरेट झालाय ओव्हर द इंडायसेस, तर तो अल्फा का जनरेट झाला त्याची काही 2-3 एक्झाम्पल्स तुम्हाला सांगतो मी. आपण बजाज फायनान्स आपण बाय केला होता 1300 रुपयाच्या प्राइसला ट्रेड संचयमध्ये. वी हॅड अबाउट 2% अलोकेशन. एक लक्षात घ्या, वेन एव्हर वी आर डिझायनिंग अ पोर्टफोलिओ वी हॅव सम प्री डिफाईन्ड अलोकेशन्स इन दॅट. अलोकेशन्स खूप महत्वाचे आहेत बिकॉज अलोकेशन प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन व्हॉट युअर नेट रिटर्न्स ऑन द पोर्टफोलिओ कॅन बी. 2%चं अलोकेशन होतं आपलं इनिशियली बजाज फायनान्सला, आणि वी सोल्ड दॅट स्टॉक ऍट 41 और 4200. राम आय थिंक 4200च्या आसपास विकला काय आपण? 4200. 1300 रुपयाला घेतला आणि 4200 ला विकला. सो नाव वॉज दिस सम इनसाइडर न्यूज? नो, देर वॉज नो इनसाइडर न्यूज. 4200 रुपयाच्या आय थिंक 4200 वरनं तो 85-47 झाला. आय थिंक मला आय डोंट म्हणजे 52 वीक हाय किती लागला मला 4750. 87 वगैरे लागला. पण 4250च्या आसपास आपण विकला. त्याच्यानंतर तो बुल रन कंटिन्यू झाला. 5-10% तो अजून वाढला. बट असं काय आपल्याला काही कुणी येऊन सांगितलं नव्हतं की दिस वॉज व्हॉट यू नीड टू सेल. बेसिकली आपण जो पी चा जो प्राइस लावलाय त्याच्याबरोबर आपण एक अल्गोरिदम आपला जनरेट केला याच्यामध्ये. सो व्हॉट दॅट अल्गो सेज, ह्याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट फॅक्टर लक्षात घ्या की देर आर नो टेक्निकल्स फॉलोड हिअर. सो ह्याच्यामधले जे काही आपले जे काही स्टॉक सिलेक्शन आहे किंवा एंट्री आहे एक्झिट आहे त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचे टेक्निकल चार्ट्स किंवा चार्टिस्ट लोकांचा किंवा कुणाचाही याच्याशी रिलेटेड नाहीये. दिस इज प्युअरली अ फंडामेंटल पोर्टफोलिओ. तर फंडामेंटली व्हॉट वी सॉ इन बजाज फायनान्स इज दॅट the stock price appreciated by around 60, 70, 80% in the last 6-8 months. So it became as a त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर अर्निंग्स, मी तुम्हाला म्हटलं तसं की शॉर्ट टर्म मध्ये अर्निंग वर्सेस स्टॉक प्राइस हे डेव्हिएशन होऊ शकतं. तर तुम्ही जर अर्निंगची त्याचा जर तुम्ही जर ग्राफ काढला तर इट वॉज कन्सिस्टंट, देर वॉज कन्सिस्टन्सी इन द अर्निंग, बट स्टॉक प्राइस अप्रिशिएटेड टू फास्ट आणि ती लाईन ब्रेक करून स्टॉक प्राइस त्याची वर निघून गेली. सो व्हॅल्युएशन्स बिकेम एक्सपेन्सिव्ह देअर. व्हॅल्युएशन ज्या वेळेला एक्सपेन्सिव्ह होत आहेत त्यावेळेला एक लक्षात घ्या की ऍज अ फंड मॅनेजमेंट टीम ज्या वेळेला आपली काम करते त्यावेळेला तिथे सेंटिमेंट्स इन्व्हॉल्व नाही आहेत की ओके बजाज फायनान्स 10,000चा पण भाव लोक बोलायला लागले त्यावेळेला. बट वी आर लीस्ट बॉदर्ड. आपण 1300 रुपयाला घेतलेली वस्तू आहे जी व्हॅल्युएशन एक्सपेन्सिव्ह व्हायला लागले त्याचा आता, आणि सायमल्टेनियसली ग्रोथ एका सर्टन ट्रॅजेक्टरीत आहे आणि ग्रोथ स्लोडाऊन व्हायला लागली असं दिसायला लागलं त्यावेळेला बिकॉज नंबर्स वाढत नव्हते, नंबर्स त्याच रेंजमध्ये होते. सो वी डिसाइडेड ओके विल सेल दिस स्टॉक. सो आपण आपलं पूर्ण एक्सपोजर बजाज फायनान्स मधलं 40-50 ला रिड्यूस केलं. देन वी वेंट ऑन कॅश समजा. त्याच्यानंतर सेम थिंग हॅपन्ड इन टायटन. टायटन वी हॅड बॉट ऍट 80, 800, 825च्या आसपास आपला टायटन बाईंग होतं संचयमध्ये.
तो आपण आय थिंक वी एक्झिटेड ॲट 1250 ना टायटन 1290 1290. ओके. सो वी एक्झिटेड टायटन ॲट 1290. टायटन मध्ये पण सेम केस झाली. टायटन मध्ये हळूहळू थोडंसं त्यांचं डेट वाढायला लागलं बिकॉज देअर वॉज सम कॅश फ्लो रिक्वायरमेंट विच वॉज कमिंग. त्याच्यानंतर त्यांचं जे काय ग्रोथ होती ती ग्रोथ एका सर्टन पिरियड मध्ये स्टकअप होत होती. इकॉनॉमी वॉज नॉट डुईंग वेल आणि बेसिकली त्यांना नवीन नवीन प्रॉडक्ट्स लॉन्च करायची होती बट दे हॅडंट दॅट तेवढा वेळ त्यांच्याकडे द्यायला तेवढा वेळ नव्हता. आणि फायनली जर ओव्हरऑल जर बघितलं तर ग्रोथ एका सर्टन लेवलला स्टकअप होती. स्टॉक प्राइस 50-60-70% अप्रिशिएट झाली त्या पर्टिक्युलर इयर मध्ये. सो वी थॉट दॅट दिस इज द राईट टाइम टू सेल टायटन. सो वी एक्झिटेड टायटन. आता रिसेंटली जे लोक ट्रेड संचय ज्या क्लायंट्स चे होल्ड करतायत त्यांनी जर बघितलं असेल तर मागच्याच वीक मध्ये आपण टायटन परत रिएंटर केलाय 810-820 रुपयाच्या आसपास. सो वाय डिड वी रिएंटर? 1209 बघा, एकदा स्टॉक विकल्यानंतर आपण काय त्या स्टॉक मधनं कायम बाहेर पडलेलो नाहीये. इफ बिकॉज तो बेसिकली QGL मध्ये बसणारा स्टॉक होता. बजाज फायनान्स पण QGL मध्ये बसणार आहे. P इज प्राइस विच इज मोर इम्पॉर्टंट फॉर अस. सो वी अगेन रिएंटर टायटन ऍट लेट अस से आता 850. आय डोंट नो 100-200 रुपये तो इथून फॉल होणार आहे, 10% फॉल होणार आहे, 20% फॉल होणार आहे, आय डोंट नो. बट दॅट स्टॉक फिट्स अवर फिलॉसॉफी अँड वी वॉन्ट टू बाय दॅट स्टॉक ऍट द राईट प्राइस. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस. प्रॉबेबली असं काही नाहीये की परत 1200 रुपये झाला म्हणून तो आपण विकला किंवा विकणार आहे, असं पण काही नाहीये. ज्या वेळेला वी फाइंड दॅट आवर इन्व्हेस्टमेंट फिलॉसॉफी जी QGLP आहे त्याच्यामधली काही पॅरामीटर्स जर उलटी व्हायला लागली, QGLP च्या अगेन्स्ट जायला लागली, तर वी विल नॉट वेट बट वी विल एक्झिट दोज स्टॉक्स. आपल्याकडं हे दोन जसे तुम्हाला मी एक्झाम्पल सांगितले तसे वी हॅड बॉट NBCC. NBCC आपण थांबलेलो वर्ष दीड वर्ष, वी वर होल्डिंग दॅट स्टॉक. बट इट्स अ गव्हर्नमेंट कंपनी, इट वॉज अ डेट फ्री कंपनी. गव्हर्नमेंटचं कॉन्ट्रॅक्टिंग करणारी फिक्स्ड इन्कम फिक्स फी मिळते त्याला, काय नाही, नो रिस्क ऑन द कंपनी. बट अगेन म्हणजे जो मॅनेजमेंटचा जो पॉइंट होता, नो बडी वॉन्ट्स दॅट कंपनी टू ग्रो. म्हणजे मॅनेजमेंटला ती कंपनी ग्रोथ व्हायला पाहिजे असं नाहीच आहे, असं दिसतंय. 60-70 रुपयावरनं तो स्टॉक आता 15 रुपयावरती आलाय. आपण आय थिंक एक्झिट केला काहीतरी 22-25 रुपयाला आम्ही एक्झिट करून टाकलं शेवटी. बिकॉज नो वन इज वरीड अबाउट दॅट पर्टिक्युलर स्टॉक. जरी ते त्या फिलॉसॉफीत बसत असला तरी ती मॅनेजमेंट काहीच ऍक्शन घेत नाहीये. मॅनेजमेंट डझंट वॉन्ट दॅट द कंपनी शुड ग्रो. सो फायनली वी एक्झिटेड आउट ऑफ दॅट स्टॉक. सो जो काय आउट परफॉर्मन्स आपल्याला जो बघायला मिळाला आहे की तो आउट परफॉर्मन्स इज बिकॉज ऑफ बाईंग प्रॉबेबली ऍट द राईट टाइम, होल्डिंग गुड क्वालिटी. सो दिस इज नॉट अ ट्रेडिंग पोर्टफोलिओ. ट्रेडिंग पोर्टफोलिओ मध्ये कंटिन्युअसली बाय सेल होत असतं. ह्याच्यामध्ये जे स्टॉक्स आपण जे घेतलेले आहेत ते 80% ऑफ द स्टॉक्स जे सुरुवातीच्या दिवशी घेतलेत आपण ते आज पण आपल्या पोर्टफोलिओत आहेत. आय थिंक 80 पेक्षा जास्त असतील, 85 असतील. सो P वरनं तुम्हाला मी सांगतो, नेस्ले नवीन येणाऱ्या क्लायंट्सना ट्रेड संचयमध्ये वी वर नॉट बाईंग बिकॉज नेस्ले वॉज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. सो व्हेरी एक्सपेन्सिव्हचा अर्थ असा नाही की जुन्या क्लायंट्सना पण आपण विकून टाकतोय. वी वर होल्डिंग फॉर ओल्ड क्लायंट्स बिकॉज ओल्ड क्लायंटचा आपला ऍव्हरेज नेस्लेचं 10,000 रुपयाचं ऍव्हरेज होतं. वी हॅड बॉट नेस्ले ऍट 10,000 रुपीज इन ओल्डर पोर्टफोलिओज आणि तो 17-18 हजार रुपये झाला होता नेस्ले. सो नवीन येणाऱ्या क्लायंटला नेस्लेचं आय थिंक वेटेज आपलं या पोर्टफोलिओमध्ये इट वॉज समथिंग इन द रेंज ऑफ 3% आपलं वेटेज होतं. तर नवीन येणाऱ्या क्लायंट्सना आपण नेस्ले घेत नव्हतो फॉर द सिम्पल रिझन की इट वॉज व्हेरी एक्सपेन्सिव्ह बट नॉट टू बी सोल्ड. मग आपण काय केलं, वी हॅव अन अल्गो. त्याच्या अल्गोमध्ये वी वर वेटिंग फॉर आवर प्राइस टू कम. तर आपल्याला आपली प्राइस कधी मिळाली, आय थिंक 13,000 13,500च्या आसपास, ज्यावेळेला नेस्ले या लॉकडाऊनच्या आधीचा जो फॉल झाला आपला, म्हणजे जो पहिला फॉल झाला त्याच्यामध्ये वी गॉट नेस्ले 13,500. आणि ज्यांची कॅश मेंटेन केली होती पोर्टफोलिओमध्ये वी कुड बाय नेस्ले फॉर देम. आता नेस्ले जर 13,000 13,500 वरनं परत 17,000 झाला तर तेवढा अल्फा आपल्याला जनरेट होतो बिकॉज वी आर बाईंग द राईट क्वालिटी स्टॉक ऍट प्रॉबेबली द राईट प्राइस. आणि आता ऍव्हरेजेस जर आपण बघितले तर ऍव्हरेज पोर्टफोलिओमध्ये आपल्या आय थिंक संचय वी आर होल्डिंग 7-8% कॅश आता संचयमध्ये आहे. विशालमध्ये हायेस्ट आपल्याकडं कॅश आहे. बाकीच्या ETF मध्ये आपल्याकडं एक खूप चांगला सुंदर ट्रेड आपला झाला ETF मध्ये. ETFचा कन्सेप्ट लोकांना माहिती असेल तुम्हाला सगळ्यांना, बट तरी पण मी सांगतो ETF मध्ये पण फक्त ETFs घेतो. 5 ETFs आहेत त्याच्यामध्ये. एक निफ्टी 50, एक नेक्स्ट निफ्टी, मिड कॅप, बँक आणि नॅसडॅक. बँक आणि नॅसडॅकला 10% वेटेज आहे. बाकीच्या पहिल्या निफ्टीला 30% आहे, रेस्ट दोनला 25% वेटेज आहे. आपण नॅसडॅक मध्ये आपण बुलिश होतो. तर नॅसडॅक आपण घेतल्यानंतर वी गॉट अ गुड रन इन नॅसडॅक. आपण 500-550 नॅसडॅकचा जो आपला मोतीलालचा जो फंड आहे तो आपण घेतलेला होता 10% वेटेजला. आणि वी कुड एक्झिट नॅसडॅक ऍट 690 रुपीज.
सो त्या नॅसडॅक मध्ये 10% वेट वरती आपल्याकडे 3% एक्स्ट्रा मिळाले, 3 और 4%, बिकॉज 30-40% अप्रिशिएट झाला तो. सो 14% आपण आतापर्यंत जे मिळवलेले आहेत नॅसडॅक मधले ते आपण कॅशवर बसलोय अजून पण, बिकॉज वी अगेन वॉन्ट टू बाय नॅसडॅक बट नॉट ऍट दिस लेवल. सो ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट द फिलॉसॉफी इज हिअर. सो हे सगळं करताना बेसिकली आपली इन्व्हेस्टमेंट कमिटी खूप म्हणजे चांगलं काम करते. पीपल आर अप्रिशिएटिंग. आपले जे रिव्ह्यूज होत आहेत क्लायंट बरोबर, पीपल आर हॅपी बिकॉज देर इज नो ट्रेडिंग हॅपनिंग आणि ऑल गुड क्वालिटी स्टॉक्स आर देअर. सो संचयचा जर पोर्टफोलिओ बघितला तर संचयचा, राम जरा संचयचं हे ओपन कर प्रेझेंटेशन मेचं. तर संचयचा पोर्टफोलिओ बघितला तर सगळ्यांना लक्षात येईल तुम्हाला, आणि तुमच्या बऱ्याचशा लोकांचे क्लायंट्स ऑलरेडी इन्व्हेस्टेड आहेत संचयमध्ये वगैरे पण असेच. सो आता मग नीड काय झाली आहे मिडकॅपची बेसिकली, तर वी वर वेटिंग फॉर द राईट प्राइजेस टू हॅपन. आणि मिडकॅप मध्ये काय लक्षात घ्या की लाईक भारती, रामदेवजींनी ज्या वेळेला काढलेला होता भारती त्यावेळेला इट वॉज अ स्मॉल कॅप ॲट 18 रुपीज रामदेवजी हॅड बॉट. तर तसंच काय आहे की मिडकॅप कॅन बिकम गोइंग अहेड, दे कॅन बिकम लार्ज कॅप, and large cap can become mega caps going ahead. फक्त अगेन द डिफरन्स इज की मिड कॅप कंपनीज तुम्हाला सगळ्या मिड कॅप कंपनीज काही झिरो डेट वाले मिळणार नाही आहेत, बिकॉज ह्या स्मॉल साईज कंपनीज आहेत. मिड कॅपची डेफिनेशन, इंडियन डेफिनेशन काय आहे, अराउंड 5,000 कोटी ते 20,000 कोटीच्या साईज मधली कंपनी विच क्वालिफाईज टू बी अ मिड कॅप. मग आपण याच्यामध्ये काय केलं या फिलॉसॉफीमध्ये की वी आयडेंटिफाईड की बाबा स्टॉक कुठनं आयडेंटिफाय करायचं, तर त्याच्यासाठी निफ्टी मिड कॅप 150 इंडेक्स आपण घेतला की जो आपण बेंचमार्क म्हणून घेतला. तर या 150च्या इंडेक्सला आपण त्यातले स्टॉक सिलेक्शनसाठी हा क्रायटेरिया वापरला. त्याच्यामध्ये आपल्या ह्या फिलॉसॉफीमध्ये वी कुड हार्डली फाइंड 25 to 30 स्टॉक्स विच कॅन फिट इन टू अवर फिलॉसॉफी. आणि आय विल नेम सम स्टॉक्स, आणि सरप्राइझिंगली यू विल टेल मी की हे स्टॉक आम्ही कधीच घेत नाही, किंवा आपण म्हणण्यापेक्षा क्लायंट कधीच घेत नाही. तर त्या स्टॉक मध्ये आपला हायेस्ट वेटेज आपण दिलंय ह्याच्यात हनीवेलला. हनीवेलचा भाव मला वाटते आय थिंक 24-25 हजार रुपये, 26,000. 24,000 रुपये. सो 5 or 6% वेटेज आपण हनीवेलला दिलंय. सेकंड इज आपल्याकडे अबॉट आहे. अबॉटला आपलं वेटेज मला वाटते 4%चं वेटेज आहे अबॉटला, बिकॉज हनीवेल डेट फ्री कंपनी, अबॉट इज अ डेट फ्री कंपनी, कन्सिस्टन्सी इन अर्निंग्स बोथ आर एमएनसीज. फार्मामध्ये जर आता बघितलं तर अबॉटला तुम्ही अलीकडे बऱ्याच वेळ याच्यात बघितलं तर यू कुड हॅव सीन की युएस मधून अबॉटचं कंटिन्युअसली नाव येते, बिकॉज दे आर लिडिंग इन टू फाइंडिंग अ वॅक्सिन. सो आय डोंट नो वेदर द मार्केट इज गोइंग टू गो डाऊन और गो अप फ्रॉम हियर, बट लॉंग टर्म मध्ये इफ यू ट्राय अँड आयडेंटिफाय व्हॉट क्वालिटी स्टॉक्स वी कॅन हॅव, तर आता वी आर हॅव्हिंग एक्सपोजर इन टू जिलेट. जिलेट तर एव्हरीवन नोज की इट्स अ मोनोपोली आयटम, म्हणजे ज्याला दाढी करायची आहे, शेव्हिंग करायचं आहे, त्याच्यामध्ये तो ब्लेड, त्याचं जे काय त्याच्यामधले जे प्रॉडक्ट्स त्यांचे जे आहेत त्याच्यामध्ये जिलेट इज अ लीडर इन दॅट. सो वी हॅव ट्राइड अँड आयडेंटिफाईड ऑल सच कंपनीज लाईक हनीवेल, अबॉट, जिलेट, अलेम्बिक फार्मा. वी गॉट अ गुड रन ऍक्च्युअली. अलेम्बिक फार्मा 550-600 वरनं. सो फार्मामध्ये जर तुम्ही बघितलं तर फार्मामध्ये वी हॅव अबॉट, वी हॅव अलेम्बिक आणि वी हॅव एरिस लाईफ सायन्सेस. हे 3 कंपनीज फार्मामध्ये आहेत. नंतर एफएमसीजी म्हणजे स्पेशलाइज्ड एफएमसीजी मध्ये वी हॅव जिलेट. नंतर ऑटोमेशन आणि लाईक इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी रिलेटेड जे स्पेशलाइज्ड हे आहे त्याच्यामध्ये वी हॅव हनीवेल. ऑटोमोबाईलचं जे ओईएम म्हणजे जे व्हॉट यू ऑटो अँसिलरीज यू कॅन से, सो देअर वी हॅव एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजी, सो त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर रिलेटेड आहेत. नंतर देअर समथिंग केमिकल्स मध्ये वी हॅव विनती ऑर्गॅनिक्स, ऑइल मध्ये वी हॅव कॅस्ट्रॉल, गॅस मध्ये वी हॅव इंद्रप्रस्थ आणि महानगर गॅस. आयटी मध्ये, टेक्नॉलॉजी मध्ये वी हॅव एल&टी टेक्नॉलॉजी, एल&टी इन्फोटेक आणि हेक्झावेअर. देन मीडिया मध्ये वी हॅव सन टीव्ही, एफएमसीजी मध्ये वी हॅव बाटा. सो ऑल दीज आर नोन कंपनीज, बट अगेन देर इज अ वेटेज. ते वेटेज तेवढं घ्यायला पाहिजे. तर वेटेज घेतलं आणि जर प्रॉपरली एंट्री एक्झिट करू शकलो विथ गुड क्वालिटी स्टॉक्स. सो ही पहिल्यांदा बास्केट बनल्यानंतर आपण त्याचं बॅक टेस्टिंग पण केलं की ओके ही जी बास्केट बनवली आपण, कारण सुरुवातीला कुठलाही प्रोडक्ट पोर्टफोलिओ लॉन्च करताना बॅक टेस्टिंग करणं महत्वाचं आहे आणि बॅक टेस्टिंग करायला लागतं आपल्याला. इट्स अ नीड ऑफ द कंप्लायन्स रिक्वायरमेंट ऑल्सो. सो बॅक टेस्टिंग मध्ये काय दिसलं, शीट आहे बॅक टेस्टिंगची? येस सर, दिसते सर. हो. सो बॅक टेस्टिंग मध्ये इफ यू सी 1 year रिटर्न्स ऑफ निफ्टी मिड कॅप आर 35% निगेटिव्ह वर्सेस पोर्टफोलिओ इज डाऊन बाय 23% बॅक टेस्टिंग मध्ये. 3 वर्षाचा परफॉर्मन्स काढला तर हाच पोर्टफोलिओ 20% अप आहे अगेन्स्ट निफ्टी मिड कॅप डाऊन बाय 32%. आणि 5 वर्षामध्ये मिड कॅप डाऊन आहे 10%, बट दिस पोर्टफोलिओ इज अप बाय 77%. सो ह्याच्यात आपला ऑब्जेक्टिव्ह काय आहे की वी वॉन्ट टू बीट द इंडायसेस ऑन अ कंटिन्युअस बेसिस अँड ट्राय टू बी इन टू गुड क्वालिटी पोर्टफोलिओ.
तर दिस वॉज द ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे मी तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह पण एक्सप्लेन केला की ऍडवायझरी प्रोडक्टचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे. आणि फॉर्च्युनेटली आता कसं आहे, तो कॉन्फिडन्स लेवल सगळ्यांची वाढली आहे. सो डायरेक्ट चॅनलमध्ये आमच्या ऍडवायझरी पोर्टफोलिओज आर बिंग सोल्ड फुल टाइम. म्हणजे टू बी व्हेरी ऑनेस्ट अँड प्रिसाइज, आम्ही म्युच्युअल फंडचा जो इक्विटी पोर्शन आहे तो सगळा इकडे रिप्लेस करून टाकलाय. सो आता म्युच्युअल फंडचा जो आमचा इक्विटी पोर्शन आहे दॅट कम्स ओनली थ्रू एसआयपी. बाकी जे लमसम येणारे पैसे आहेत कस्टमरचे ते सगळे ऍडवायझरी प्रोडक्ट्स कडे जातात. मेड बी संचय, वृद्धी, विशाल, ईटीएफ आणि याच्या पुढे मिड कॅपच्या पोर्टफोलिओ ला येतील हे सगळे. सो आय थिंक दिस वॉज फ्रॉम माय साइड. आणि सर जॉईन झालेत ना? आहेत सर. हॅलो. येस, तू आहेस, ऑडिबल आहेस. आहे. नाही, आय हॅव नथिंग टू ऍड. तर समीरनं व्यवस्थित इलॅबोरेट टोटल सांगितलंय. आय थिंक आम्ही तर सगळेजण त्याच्यात एकदम बुलिश आहे. आम्ही अग्रेसिव्हली करतोय पण सगळे. सो आपले पार्टनरच मला वाटतं एवढं अग्रेसिव्हली करत नाहीत. पण माझा सगळ्यांना ऍडवाइस आणि अगदी आग्रहाने मी सांगतो की यू मस्ट डू इट. कारण ह्याचे लॉंग टर्म रिझल्ट एकदम चांगले येणार. म्युच्युअल फंडच्या फंड मॅनेजरची क्रेडिबिलिटी अजिबात राहिलेली नाही असं माझं तर पर्सनल मत आहे. आणि त्यांना लॉंग टर्म मध्ये जर तुम्ही बघितलं तर म्युच्युअल फंड कॅनॉट परफॉर्म. इथं पूर्ण ट्रान्सपरन्सी आहे आपल्या पोर्टफोलिओची आणि आपली फिलॉसॉफी तुमच्या समोर आहे काय आहे ती. सो आय थिंक यू शुड कंटिन्यू विथ द इन्व्हेस्टिंग इन दिस प्रोडक्ट्स. मला एवढं ऍड करायचं कारण समीरनं आता भरपूर इलॅबोरेट केले तुम्हाला. मी परफेक्ट सांगितलं त्याला व्हॉट एव्हर इज रिक्वायर्ड. राम, तुला सांग काय असलं तर ऍड करायचं. नाही सर, सरांनी सगळं कम्प्लीट केलेलं आहे. सगळे पॉइंट्स घेतलेले आहेत त्यामध्ये. एक कोणाला शंका असेल तर बघा. संदीप सर म्हणतात त्याच्यामध्ये एक शेवटचा पॉईंट मी सगळ्या पार्टनर्सना पण ऍड करतो की नाव वी आर नॉट अ ब्रोकिंग कंपनी. हे पहिल्यांदा सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे आमच्या डायरेक्ट चॅनलमध्ये ज्या काही ब्रांचेस आहेत, आमच्या 12-13 ब्रांचेस आहेत, त्याच्यामध्ये वी हॅव स्वतःला आम्ही समजून घेतलं की नाव वी आर नॉट अ ब्रोकिंग कंपनी. वी हॅव लेफ्ट ब्रोकिंग फार बिहाइंड. समजा 5-7-10 वर्षापूर्वी ब्रोकिंग आपला संपलंय, ब्रोकिंग इज ओव्हर. आता आपण काय, वी आर अ वेल्थ मॅनेजर. सो त्याच वेळेला आम्ही कंपनीचं नाव पण बदललं, म्हणजे सगळ्यांना माहिती असेल. सो वी ट्रेडनेट स्टॉक ब्रोकिंग वरनं ट्रेडनेट वेल्थ मॅनेजरचं जे नाव केलं ते त्या अँगलनेच नाव केलं, बिकॉज नाव वी आर अ वेल्थ मॅनेजर. आणि वेल्थ मॅनेजरचं काम काय आहे की कस्टमरला जे आपला आता जवळजवळ आमच्या नेटवर्कमध्ये बघितलं तर आपले जे पार्टनर्स आहेत ते बऱ्यापैकी, काही पार्टनर्स तर पहिल्या दिवसापासून आपल्यावर काम करतायत, जे आज पण आपल्याबरोबर आहेत. त्यांचे स्वतःचे एक्सपिरियन्सेस आहेत. आपल्या टीम मध्ये बघितलं तर सरांचा एक्सपिरियन्स 1992च्या हर्षद मेहता स्कॅमचा पण सरांचा एक्सपिरियन्स आहे. माझा स्वतःचा एक्सपिरियन्स सुरू झाला 96-97 पासून. 2000 ला पहिला फॉल बघितला मी, कारण तेजी सुरूच झाली नव्हती. तेजीच्या सुरुवातीलाच आम्ही आलो आणि पहिला फॉल बघितला. बट सरांच्याकडे 1992, 2000, 2008 हे तिन्ही पण एक्सपिरियन्सेस आहेत. प्रॉबेबली त्यांच्याकडे रिंगचा पण एक्सपिरियन्स आहे. ज्यावेळेला फिजिकल ट्रेडिंग चालायचं त्यावेळेला ही यूज टू गो इन टू द रिंग ऑल्सो. तो एक्सपिरियन्स काय माझ्याकडे नाही. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये आपल्या एक्सपिरियन्सचा वापर आपण करणार कधी? आपल्या जर कस्टमरला जे काय पाहिजे आहे ते जर आपण देऊ शकत नाही आहे, तर आपण काय होतंय बघा, वी हॅव टू लर्न स्टेप बाय स्टेप. फंड मॅनेजमेंट मध्ये खूप शिकलो आपण. वी हॅव अ लॉट. म्हणजे फंड मॅनेजमेंट साइडला अशी परिस्थिती आज पण आहे की वी आर टॉपिंग ऑन ऑल द लिस्ट ऑफ एव्हीएम्स कुठल्याही कॅटेगरीमध्ये. आणि एव्हरी वन वॉन्ट्स टू मीट अस की बाबा आमचा फंड तुम्ही हे करा, आमचा फंड प्रमोट करा, आमचा फंड हा करा. म्हणजे आता जो मोतीलालचा आपला जो USNFO फंड झाला त्याच्यामध्ये इन इंडिया वी हॅड गॉट नंबर 1 इन टर्म्स ऑफ ऍप्लिकेशन. सो आपल्याकडची ऍप्लिकेशन इंडियामध्ये सगळ्यात जास्त झाली लॉकडाऊन पिरियड मध्ये सुद्धा, बिकॉज आपल्याकडे फंडचा एक्सपर्टाइज पहिल्यापासून आहे. आणि वेन वी टॉक अबाउट म्युच्युअल फंड, आपल्याकडे वी ट्रॅक ऑन द रिसर्च साइड, वी कंटिन्युअसली ट्रॅक ऑन विथ द फंड मॅनेजर्स. आपण त्याचा डेटा क्रंचिंग कंटिन्युअसली करत असतो. वी हॅव सॉफ्टवेअर्स की ज्याच्यामध्ये आपल्याकडे खूप साऱ्या पद्धतीचा डेटा येतो म्युच्युअल फंडचा. पण हे सगळं करताना कुठेतरी एक स्टेप पुढे जायला पाहिजे होतं, जे स्टेप आपण 2018च्या नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये घेतली. आणि ज्या वेळेला संदीप सर आणि मी ज्या वेळेला ह्याला आम्ही गेलो होतो, वॉरन बफेटचा आम्ही दरवेळेला अटेंड करतो, त्याच्यातून खूप साऱ्या आयडियाज आल्या की बस आपण जे काही करतोय ते आपल्या क्लायंटला वेल्थ क्रिएशन करून द्यायला पाहिजे आपण. बट वेल्थ क्रिएशन मध्ये जर फी कंटिन्युअसली चार्ज व्हायला लागली आणि ती फी आपण चार्ज होते आणि ठीक आहे आपलं अर्निंग आहे त्याच्यातनं, बट इन दिस केस आपलं अर्निंग जर दुसऱ्या कुठल्या तरी प्रॉडक्ट मधनं मॅच होत असेल आणि जर क्लायंटला जर जास्त रिटर्न्स येत असेल तर व्हाय नॉट.
आणि then we started off with this type of portfolios actually. So we are not a broking company now. म्हणजे जे लोक अजून पण म्हणतात की आम्ही ब्रोकिंग आहे, ब्रोकिंगच आमचं मेन आहे. सो बॉस, माय रिक्वेस्ट अँड माय जर 5 वर्ष 10 वर्षाचं पुढचं विजन जर विचारलं मला, तर टू बी ऑनेस्ट ब्रोकिंग विल बी अ स्मॉल मार्केट शेअर गोइंग अहेड. सगळे तुम्हाला ऍडवायझरी प्रॉडक्ट्सच आता पुढे येतील. यू नीड टू डायव्हर्सिफाय युअर पर्टिक्युलर पोर्टफोलिओ. त्याच्यामध्ये म्युच्युअल फंड्स असतील, SIPs असतील, डेट फंड्स असतील. आता डेट मध्ये मधला जो काही हे झाला, तर डेट मध्ये वी हॅव अवर हायेस्ट AUMs इन डेट. डेट मध्ये आय थिंक वी माइट बी क्लोज टू 1500 कोटी रुपयाचा आपला डेटचा AUM आहे, नुसता डेटचा आय एम टॉकिंग अबाउट इन द म्युच्युअल फंड साइड. बट फॉर्च्युनेटली बिकॉज ऑफ द रिसर्च व्हॉट वी हॅड, आपल्याकडे कुठेही डेट मध्ये डिफॉल्ट झाले नाहीत. जे पेपर्स DHFL चे पेपर्स असतील किंवा येस बँक असेल. सो इनफॅक्ट इक्विटी मध्ये पण ज्यावेळेला हा पोर्टफोलिओ लॉन्च केला ना, त्यावेळेला आय रिमेंबर की पीपल हॅड आस्क्ड अस की एवढं सगळं आहे, तुम्ही बँकेचे एक्सपोजर्स का घेतलेलं नाही याच्यामध्ये. सो संचयमध्ये वी डिडंट हॅड एनी बँक्स. आपण संचयमध्ये बँक्स ऍड कधी केल्या? 2 क्वार्टर नंतर आपण HDFC बँक, कोटक बँक ऍड केली. फक्त आपण सुरुवातीपासून बजाज फायनान्स होल्ड करत होतो राईट फ्रॉम डे 1. आणि संचयमध्ये तोच ऍडव्हान्टेज आपल्याला मिळाला. बिकॉज काय होतंय बघा, मार्केटमध्ये देर आर मेनी थिंग्स विच आर कमिंग ऑन, लाईक वी नीड टू स्किप दोज. म्हणजे आपण काही वेळेला त्याला नाही म्हणता यायला पाहिजे. ऍज अ फंड मॅनेजमेंट टीम आपल्याला नाही म्हणता यायला पाहिजे. बिकॉज लोकल आपली कोल्हापूरची बँक होती RBL, 100 आय थिंक 230चा IPO वरनं 700 रुपये गेला, आता परत 100 रुपये झालाय. DHFLचं ऑफिस तर आमच्या शेजारी लागून, आपल्या भिंतीला लागून आहे DHFLचं ऑफिस. DHFL ने 10,000 कोटी रुपयाचा प्रायमरी इश्युअन्स केला, AAA रेटेड. सो हु कुड नॉट हॅड सेड की ओके DHFL जाईल म्हणून. आपल्याला काय माहित नव्हतं DHFL जाईल, बट आपल्या फिलॉसॉफी मध्ये ती कंपनी बसली नाही. कधीच येस बँक बसली नाही, कधीच अंबानी ग्रुपचा कुठला स्टॉक बसला नाही. आपल्याकडे इनफॅक्ट रिलायन्स इंडस्ट्रीज पण नाही आहे संचयमध्ये. म्हणजे आय एम नॉट सेइंग रिलायन्स इंडस्ट्रीज इज बॅड. रिलायन्स इंडस्ट्रीज इज नंबर 1 कंपनी रेटेड बाय टॉप मार्केट कॅप. बट संचयमध्ये आपल्या फिलॉसॉफीमध्ये QGLPच्या बसत नाहीये. जे बसत नाहीये ते आपण करत नाहीये. कदाचित पुढे जाऊन कधीतरी येईल तेव्हा घेऊ आपण. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. कारण डेट आता फ्री झाल्यानंतर कदाचित आपण येण्याची शक्यता आहे. आणि ऑलरेडी आता डेट फ्रीच्या मार्गावर आहे ती कंपनी आता. त्यामुळे आपली फिलॉसॉफी क्लिअर आहे. नो ट्रेडिंग की बाबा ब्रोकरेज साठी आपण काम करतोय, अजिबात नाही. आपल्याला आपली फी पाहिजे याच्यामध्ये. सो क्लायंटच्या पोर्टफोलिओ प्रॉफिट मध्ये पार्टिसिपेट करणारं प्रॉडक्ट जर पाहिजे असेल, तर दिस इज अन ऍडवायझरी प्रॉडक्ट. आणि ऑल कंप्लायन्सेस आर बिंग फॉलोड हिअर. तुम्हाला ऍक्च्युअली युजर एंडला काही करायचं नाही, फक्त ऑनलाईन सबस्क्रिप्शन करायचंय. ते पोर्टफोलिओ तुम्हाला तिकडे सगळे बघायला मिळतात. क्लायंटच्या डीमॅट अकाउंटला ते सगळे स्टॉक जमा होतात. त्याचं ब्रोकरेज पण तुम्हाला तुमच्या अकाउंटला क्रेडिट होते. बिकॉज इन PMS और इन द म्युच्युअल फंड मॅनेजर जो काही ट्रेड करतो त्याचा ब्रोकरेजशी काही तुमचा संबंध नसतो. तुम्हाला ट्रेल मिळाला किंवा तुमच्या सिटीचा काय अपफ्रंट ऍडव्हान्टेज मिळाला तर तो वेगळा. इथं तुमचं ब्रोकरेज पण तुमच्याच कोडमध्ये जनरेट होतं. बिकॉज इफ वी बाय, समजा 5 लाखाचा पोर्टफोलिओ आहे आणि इफ यू आर चार्जिंग हाफ पर्सेंट ब्रोकरेज टू युअर कस्टमर, तर 2,500 रुपयाचं ब्रोकरेज त्या दिवशी संध्याकाळी तुमच्या बुक्स मध्ये जमा होणार आहे ग्रॉस मध्ये. त्यामध्ये तुमच्या शेअरिंग प्रमाणे ते ब्रोकरेज तुम्हाला क्रेडिट होणार ऍट द एंड ऑफ द मंथ. सो दिस इज अ डबल ऍडव्हान्टेज की तुम्हाला ब्रोकरेज मिळते. यू आर पार्टिसिपेटिंग. ह्याच्यामध्ये काय 1% आपण हे लावतोय, सेटअप कॉस्ट आपण लावतोय 1% ची, जी 100% पार्टनरला परत केली जाते अप टू 1% ची. म्हणजे इफ यू चार्ज 1% टू दी कस्टमर, त्याचे तुम्हाला 5,000 रुपये वेगळे येत आहेत 5 लाखाच्या याला. प्लस जे काही तुम्हाला अॅन्युअल क्लायंट कडनं जे रेव्हेन्यू येणार आहे, प्रॉफिट शेअरिंग मधला असू दे किंवा जर फिक्स्ड AMC फी घेतली, तर त्याची परत तुम्हाला तुमच्या जो काही पॅटर्न 50% आपण आय थिंक वी आर शेअरिंग, 50% तुम्हाला तो परत मिळतोय. सो इफेक्टिव्हली काय होतंय, इफेक्टिव्हली एका 5 लाखाच्या पोर्टफोलिओला तुमचं यील्ड हे इट गोज अबोव्ह 1% एव्हरी इयर. तो सायझेबल यील्ड आहे आणि त्याच्यामध्ये क्लायंट इज हॅपी विथ होल्डिंग ऑल दी स्टॉक्स इन द डीमॅट अकाउंट. सो आय थिंक दिस वॉज ऑल फ्रॉम माय साइड. म्हणजे राम काय ऍड करायचं, संदीप सरांना काय ऍड करायचं अजून? नाही याच्यात काय नाही, फक्त माझं सगळ्यांना तेच म्हणणं आहे की इन्स्टेड ऑफ गोइंग फॉर फिक्स्ड फीज, वन शुड ट्राय टू गो फॉर प्रॉफिट शेअरिंग. कारण क्लायंट लोकांना आता ते फिक्स फी मध्ये इंटरेस्ट नाही आहे. त्यांना ते प्रॉफिट शेअरिंग केले की तुम्ही त्यांचे पार्टनर होताय, सो दे आर मोर इंटरेस्टेड इन दॅट. कारण त्याचं त्यांना असं ते समजतात की तुम्ही प्रॉफिट शेअरिंग करताय म्हणजे तुमची सिन्सिअरिटी जास्त आहे सॉर्ट ऑफ. त्यामुळे सगळेजण ते पण प्रॉफिट शेअरिंग मध्ये जावं असं माझं स्वतःचं रेकमेंडेशन आहे. म्हणजे इट इज अप टू यू एव्हरीवन. दॅट्स इट. राम बाकी काय असतं तर ऍड कर तुझं.
आणि आम्ही समथिंग म्हणजे काय नसेल तर मग Q&A चालू कर. येस सर, येस सर. सर सगळे पॉईंट झालेले आहेत कवर. आपण Q&A सेशन चालू करूया. हो. प्लीज पार्टिसिपंट, जर कोणाला तुम्हाला क्वेश्चन विचारायचं असेल तर प्लीज रेज युअर हँड. इथं खाली ऑप्शन्स मध्ये Q&A सेशन आहे, तिथं चॅट करा किंवा तुम्ही हँड रेज केला तरी मी तुम्हाला अनम्यूट करू शकेन इथं. शेट्टी सर, हॅलो शेट्टी सर, अनम्यूट करता तुमचा. सर एक क्वेश्चन आहे शेट्टी सरांच्याकडून. अनम्यूट कर की त्यांना. केलेलं आहे, त्यांच्याकडनं म्यूट आहे. त्यांच्या एंडला त्यांना करायला सांग ना. शेट्टी सर अनम्यूट करताय आपला ऑप्शन. हा सर. हॅलो. हॅलो सर. हा काय नाही, ट्राय करून चुकून क्लिक झालेलं, काय असेल तर विचारतो सर, आता तर काय नाही. हॅलो. ओके ओके. हा चुकून झाले सर मगाशी ते. काही क्वेश्चन्स आहेत? सर काही क्वेश्चन नाही. 1 मिनिट. निलेश बोरा साहेबांच्याकडे एक क्वेश्चन आलाय. मिनिमम इन्व्हेस्टमेंट, ह्याच्यामध्ये मिनिमम इन्व्हेस्टमेंट 5 लाख रुपीज आहे. आपले सगळे पोर्टफोलिओ 5 लाख रुपीज मिनिमम इन्व्हेस्टमेंट आहे. फक्त ट्रेड वृत्ती हा पोर्टफोलिओ मिनिमम इन्व्हेस्टमेंट 1 लाख ने आपण चालू करतो. बिकॉज ऑफ पोर्टफोलिओ साईज, म्हणजे आपण याच्यामध्ये जे स्टॉक देतो आता सगळ्यात कमी मिड कॅप मध्ये आहेत 25-26 स्टॉक आहेत आणि हायएस्ट स्टॉक आहेत आपले ट्रेड संचयमध्ये, तिथे 42-45 स्टॉक्स आपण ऍड केलेले आहेत. त्यामुळे सगळे पोर्टफोलिओज आहेत आपले मिनिमम इन्व्हेस्टमेंट 5 लाख रुपीजने आहेत. आणि याच्यामध्ये आपण नवीन टॉपअप पण चालू केलेलं आहे. टॉपअप आपले 1 लाख रुपीजने आपले टॉपअप चालू होतात. सर आणखी एक क्वेश्चन आहे संदीप स्वामी सरांच्याकडून. कर म्यूट हे करतो. ओके. हा संदीप सर. हॅलो. हॅलो, गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. पण याच्यामध्ये SIP पण काय स्टार्ट करत नाही, मिनिमम तिकीट साईज 1 लाख ठेवून. काय होतं माहितीये का, एकतर SIP मध्ये बेसिकली परफॉर्मन्स डायल्यूट होतोय आणि आपल्याकडं काय होतंय आता बघ, आता समजा जर पोर्टफोलिओ मध्ये समजा आता या पर्टिक्युलर याच्यामध्ये समजा 6% एक्सपोजर आपल्याकडं हनीवेलला दिलंय आपण. तर अच्छा. SIP जर करायची असेल तर त्याला एक मिनिमम तिकीट साईज करायला लागेल. सो 1 लाख रुपये. सर माझा काय क्वेश्चन होता, आपण 5 लाख रुपये घेणार, त्याच्यानंतर एव्हरी मंथ 1 लाख रुपये. नाही पण संदीप त्यात इश्यू काय येतो सांगतो तुला, की त्याच्यावर ऍक्च्युअली विचार सुरू आहे आमचा. काय होतंय प्रॉब्लेम, आता जसं समजा तू जर बघितलंस तर समजा पहिला आपला जो फ्लॅगशिप संचय पोर्टफोलिओ आहे ना, तर त्याच्यामध्ये आपलं हायेस्ट एक्सपोजर आहे ते आपलं आयशरला आहे अजून पण. आयशरला आता ठीक आहे मार्केटमुळे थोडंसं एक्सपोजर कमी झालंय आपलं, बट आयशर इज आवर 3% वेट आपलं समजा आयशरला आहे आणि 4% वेट आपलं नेस्ले मध्ये आहे आता सुद्धा. ओके. तर 10,000 रुपये जर कोणी जर स्टॉक देतो म्हटलं दर महिन्याला, समजा इनिशियल 5 लाख रुपये घालून, तर 10,000 मध्ये मला नेस्ले घेता येत नाही ना, बिकॉज नेस्लेची व्हॅल्यू 15,000-16,000 आहे. नाही काय म्हणतोय सर मी, 5 लाख रुपये मी देणार तुम्हाला पहिल्यांदा, त्याच्यानंतर एव्हरी मंथ 1 लाख रुपये. नाही पण एव्हरी मंथ जरी संदीप तू दिलेस तरी मला ॲलोकेशन पर्सेंटेज बिघडणार ना माझं. मग मला नेस्ले सोडून इतर गोष्टी घ्यायला लागतील. समजा तू दर महिन्याला मला लाख रुपये दिलेस एक्झाम्पल. नाही दिस मंथ 5 आपण स्टॉक घेणार, दुसऱ्या महिन्यात 5 असं नाही होणार काय? नाही तसं केलं तर मग पोर्टफोलिओच्या परफॉर्मन्स वरती काय होणार, इम्पॅक्ट होईल आणि मग थोडंसं मला जे वाटतंय ते घेतलं जाईल की जे करायचं नाही ऍक्च्युली आपल्याला. कारण काय की आपल्याला एक फिलॉसॉफी जी आपण वापरली आहे ना, ती पूर्ण ॲलोकेशनची फिलॉसॉफी आहे. त्या ॲलोकेशन मध्ये काय क्लायंटचे कितीही पैसे आले आपल्याकडे, समजा आपण मिनिमम आता टॉपअपला 1 लाख रुपये टॉपअप सुरू केला आता आपण रिसेंटली, 1 लाख रुपये टॉपअपचे आले समजा, तर सेम प्रोपोर्शन मध्ये आपल्याकडे ते स्टॉक्स यायला पाहिजेत. अच्छा अच्छा अच्छा. नाहीतर मग स्टॉक्स ॲलोकेशन जर बिघडलं ना तर दॅट विल फायनली अफेक्ट द परफॉर्मन्स. म्हणून आपण अजून सुरू करत नाहीये.
आणि कारण काय होतं म्युच्युअल फंड मध्ये काय होतं ते त्यांनी युनिट्स मध्ये कन्व्हर्जन केलं ना त्याचं. बरोबर बरोबर बरोबर. आपल्याकडे इंडिव्हिज्युअल स्टॉक्स आपण जे घेणार ते कस्टमरच्या त्या पर्टिक्युलर ट्रेडिंग अकाउंटलाच आपण बाय करणार आहे. अच्छा अच्छा. ओके त्यामुळे अजून आपण एसआयपी करत नाहीये, बट फ्युचर मध्ये विल नक्की आपण विचार करूया त्याचा. काहीतरी आपण त्याच्यावर एक रिझनेबल सोल्युशन काढू. नाही आता सर खालच्या मार्केटमध्ये आता मागे समजा आपण केला असता त्याचा इम्पॅक्ट चांगला झाला असता ना लोकांचा. नाही नॉट नेसेसरी. काय होते अलोकेशन जर बिघडलं असतं की नाही, आता समजा बघ आपला जो आउट परफॉर्मन्स आहे की नाही संचयचा, दॅट इज ओके नॉट बिकॉज ऑफ ऑल दी सगळ्या स्टॉक्स मुळे नाही आउट परफॉर्मन्स. आपला आउट परफॉर्मन्स इज बिकॉज ऑफ फर्स्ट इज नेस्ले. नेस्ले 10,000चा घेतलाय आपण 17,000 रुपयाला हे आहे. त्याच्यानंतर आय थिंक लिव्हर आहे आपल्याकडं, असाच तो 13-1400चा आहे. डीमार्ट आहे 13-1400चा. तर ऍक्च्युली काय आहे 35-40 जे काय 38 स्टॉक आहेत ना आपले, त्या 38 स्टॉक मध्ये फक्त 5 स्टॉक ऍक्च्युली तुला आउट परफॉर्मन्स देत आहेत. बट तो आउट परफॉर्मन्स कसा आहे दॅट इज 30-40-50% आहे. मग समजा हे स्टॉक सोडून जर का आपण राहिले 33 स्टॉक घेतले असते समज, ते कारण ते स्टॉक महाग आहेत ना, बसणार नाहीत आपल्या त्या पर्टिक्युलर इन्स्टॉलमेंट मध्ये एसआयपी. तर आपल्याला काय झालं असतं वी वुड हॅव गॉट ऑल द स्टॉक्स की जे खाली जात आहेत आणि फायनली त्याचा परफॉर्मन्स वरती इफेक्ट आला असता. निगेटिव्ह इम्पॅक्ट. बरोबर. त्यामुळे अजून आपण ते एसआयपी कडे वळत नाहीये, कारण आपल्याला परफॉर्मन्स वरती इम्पॅक्ट आणायचं नाही आणि कुठेतरी ते स्केलेबल मॉडेल तयार होऊ दे म्हणून. यस आपण काय केलंय आता आपण विशाल मध्ये म्हणजे आता संचय सोडून आपण सगळीकडे 1 लाखाच्या इन्व्हेस्टमेंटनी टॉपअप चालू केलाय. ट्रेड संचयमध्ये नाही का सर अजून? संचयमध्ये चालू होईल पुढच्या आठवड्यात किंवा 15 दिवसात होईल, पण त्याला मिनिमम अलोकेशन आमचं किती ठरवायचं ते जरा कमिटीकडनं डिसिजन व्हायचा आहे तो अजून. त्यामुळे त्याला संचयला सुरू केलेलं नाही, पण बाकी सगळ्या प्रॉडक्ट्सला ना ETF, विशाल आणि वृद्धी इथं मिनिमम 1 लाख रुपयांनी आपली टॉपअप सुरू झालंय. सो यू कॅन ट्रीट इट लाईक की 1 लाखाची तू म्हटलास तर तिथे एसआयपी करता येईल तुला. संचयमध्ये फक्त अजून नाहीये. आम्ही सगळं संचय चुकले सर. हा पण संचयमध्ये काय कदाचित आय डोंट नो, बट कदाचित 2 लाख रुपये वगैरे करायला लागेल मिनिमम, कारण स्टॉक्सची व्हॅल्यू जास्त आहे रे तिथं. म्हणजे जे मोठे स्टॉक्स आहेत त्याची व्हॅल्यू जास्त आहे. सो आपण त्याच्यावर बघूया. विल टेल यू, कीप यू अपडेटेड ओव्हर दिस. यस सर. थँक्यू सर. यस वेलकम. थँक्यू सर. सर आणखीन एक क्वेश्चन आहे गिरीश सराफ सरांच्याकडून. हॅलो. हा सराफ सर. समीर सर. हो गिरीश, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. आता आम्ही एक मंथ आम्ही सगळे एवढे वेबिनार्स ऐकले. सगळ्या म्युच्युअल फंड ह्यांचं एकच हे होतं की गोइंग फॉरवर्ड इन दिस कोविड सिनारिओ यू ऑलवेज बेट ऑन लार्ज कॅप्स. करेक्ट. हा आता त्याच्यामध्ये तुम्ही आता म्हणजे हे हाऊ डू जस्टिफाय की आता हे मिड कॅप तुम्ही लॉन्च करताय की हाऊ, म्हणजे हे कसं तुम्ही हे जस्टिफाय काय होतं सेफेस्ट वे जर तुम्ही विचारलं ना मला, तर एक ब्लँकेट ऍडवाइस म्हणून मी पण तेच सांगेन की ऑलवेज गो विथ लार्ज कॅप्स. बिकॉज काय होते ज्यावेळेला अनसर्टन्टी आहे त्यावेळेला मोठ्या कंपनीज ज्या मेगा कंपनीज आहेत ना त्यांची सस्टेनेबिलिटी ऍक्च्युअली जास्त आहे. बिकॉज दे हॅव देअर बिग सस्टेनिंग कॅपॅसिटीज आहेत त्यांच्या. म्हणजे 2 महिन्यासाठी 4 महिने लॉकडाऊन झाला, 3 महिने झाला, तर दे हॅव मोर सस्टेनिंग कॅपॅसिटी. सो ऍब्सोल्युटली करेक्ट ओव्हर दॅट. बट माझा थोडासा आपल्याकडे असं नाहीये की आपण लार्ज कॅप्स वरती निगेटिव्ह आहे असा अजिबात विषय नाहीये. आपल्या दृष्टीने इम्पॉर्टंट काय होतंय की हे जे मिड कॅप्स आहेत ना व्हॅल्युएशन वरती तुम्ही जर बघितलं तर मिड कॅप, राम यू हॅव द पीई रेशो चार्ट ऑफ मिड कॅप. त्याच्यामध्ये ना ऑलमोस्ट 50-60% व्हॅल्युएशन हे झाली, म्हणजे रिझनेबल व्हॅल्युएशन सुद्धा आली. तर या सगळ्या पिरियड मध्ये जर तुम्ही बघितलं तर मिड कॅप म्हणजे आपला एक आतापर्यंत समज काय आहे की इट्स अ मिड साइज कंपनी विथ अ ग्रोथ पोटेन्शियल बट अ लॉट ऑफ रिस्क टेकिंग ॲबिलिटी. कारण तर ती पुढे जाते. पण इथं आपण काय केलंय, आपण जरी हा मिड कॅप इंडेक्स सिलेक्ट केला असला तरी आपण अशा कंपनीज निवडल्या आहेत एकही कंपनी आपल्याकडची डेट टू इक्विटी रेशो मध्ये 0.5च्या वर डेट टू इक्विटी रेशो नाही आहे त्याच्यात. ऑल दीज आर लीडर्स इन देअर पर्टिक्युलर म्हणजे सेक्टर्स. ऑल दीज कंपनीज हॅव ऑलमोस्ट म्हणजे डेट टू इक्विटी रेशो जो 0.5 म्हटलं मी तुम्हाला त्याच्यापेक्षा सुद्धा 70% ऑफ द कंपनीज आर डेट फ्री. त्याच्यानंतर म्हणजे डेट काय होते बघा, वेन देर इज सम प्रॉब्लेम इन द बिझनेस तर सगळ्यात इम्पॉर्टंट पहिला फॅक्टर काय येतो की व्हॉट इज युअर एक्सपेन्स. तर एक्सपेन्स मध्ये मेजर एक्सपेन्सेस काय असतात, एक म्हणजे तुमचं फिक्स्ड कॉस्ट एक्सपेन्सेस, एम्प्लॉई एक्सपेंडिचर
आणि ऑन टॉप ऑफ दॅट इंटरेस्ट. तर या सगळ्या कंपनीची इंटरेस्ट कॉस्ट ही ऑलमोस्ट झिरो आहे. ओके इन देअर पर्टिक्युलर दिस थिंग. आणि प्लस ह्याच्यात पण तसंच आहे की ह्याच्यात फक्त एक और दोन कंपनीज म्हणजे लाईक अलेम्बिक, अबॉट आणि आय थिंक हनीवेल, तीन कंपनीज ऍक्च्युअली आर नियर 52 वीक हाय. बाकीच्या सगळ्या कंपनीज ज्या जर आपण बघितल्या ना तर दे आर ऑलमोस्ट दे हॅव केम डाऊन बाय 50-60% फ्रॉम इयर. वाय? बिकॉज एव्हरीवन वॉन्ट्स टू बाय अ लार्ज कॅप नाव. म्हणजे आपल्याकडे पण येताना जर म्हणून आपण ऍक्च्युअली विशाल जो सुरू केला ना त्यावेळेला प्रोबेबली आपला राईट टाइम होता, कारण आपल्याला माहिती होतं की वी वॉन्ट समथिंग की टॉप 10 मार्केट कॅपचा आपल्याला पोर्टफोलिओ पाहिजे होता. टॉप 10 कंपनीज बाय मार्केट कॅप, म्हणून वी लॉन्च विशाल. इथं आपलं रिझनिंग किंवा लॉजिक काय आता की व्हॅल्युएशन ऑलरेडी बऱ्यापैकी रिझनेबल लेवलला आलीत. येस, देअर माइट बी मोर डाऊनसाइड इन द मार्केट्स की लाईक जर वॅक्सिनेशन समजा डिले झालं अजून, लाईक इफ पीपल से की अजून 1 वर्ष जाईल, तर येस इंडेक्स सफर करणार आहे, नो डाऊट. बट what you are going to hold at the end of when the bear market stops and bull market starts, that becomes more important. So people still feel की okay banks मी घेतो किंवा एनबीएफसी घेतो. आपल्या ह्या पर्टिक्युलर पोर्टफोलिओ मध्ये एकही एनबीएफसी किंवा बँक नाही आता पण. तसं संचयमध्ये सुरुवातीला आपल्याकडे एकही एनबीएफसी किंवा बँक नव्हती. ओव्हर द पिरियड प्रॉबेबली वी माइट गो अँड ऍड जर रिझनेबल व्हॅल्युएशन मिळाली तर आपल्याला प्रॉबेबली आयसीआयसीआय बँक. पण सायमल्टेनियसली काय हे जे काय आता सगळ्या ज्या बँक्स आहेत इंडियातल्या ज्या कोटक, एचडीएफसी, आयसीआयसीआय वगैरे ते मिडकॅपला क्वालिफायच करत नाहीत त्या 150 स्टॉक्स मध्ये. ओके त्यामुळे मग आपल्याला छोट्या बँक्स इथं बघायला लागतील. म्हणजे आरबीएल बँक आहे ज्याचा मार्केट कॅप समजा 8-10 हजार कोटी रुपयाचा मार्केट कॅप आहे, इट क्वालिफाईज एज अ मिड कॅप, बट दॅट डज नॉट क्वालिफाय इन टू अवर क्यूजीएलपी फिलॉसॉफी. ओके त्यामुळे इथं आपण काय की येस वी आर ऑल्सो ऑन द सेम लाईन्स की येस नॉर्मल डेफिनेशन ऑफ अ मिड कॅप कॅन बी रिस्की नॉर्मल, आणि नॉर्मल डेफिनेशन ऑफ लार्ज कॅप कॅन बी स्टेबल. पण इथं आपल्याला असं दिसतंय की वेन द पीई रेशो ऍक्च्युली ऑफ निफ्टी 50 मिड कॅप 150चा पीई जर तुम्ही जर बघितला तर साधारण 1 वर्षापूर्वी इट वॉज 50 and currently it is in the range of 2021. So it has already collected by 60% from there. ओके So reasonable valuation दिसत आहेत. आणि प्लस स्टॉक सिलेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर याच्यामध्ये यू विल नॉट फाइंड एनी स्टॉक्स. आता काय होते बघा, जरी मिडकॅप असला तरी लोक हनीवेलला मिडकॅप कोणच म्हणत नाही ऍक्च्युली, बिकॉज लोकांना वाटते की ते 27,000 भाव आहे. म्हणजे ऍक्च्युली इंटरेस्टिंग सांगतो तुम्हाला, 3M स्टॉक कोणी तुम्ही ऑब्झर्व केला का माहित नाही मला. 3M ला अचानक लोकांना 3M मास्क कडनं आठवण झाली बघा. N95 मास्क 3M इट्स अ गुड. ऍक्च्युली ते आपल्या रडारवरती पण आहे. ओके पण त्याचं म्हणजे काही सर्टन क्रायटेरियामध्ये ती बसत नाही अजून म्हणून. बट इट्स अ मल्टीनॅशनल एमएनसी आहे ती बेसिकली, आणि त्याचा भाव पण असाच आय थिंक 14-15,000 भाव आहे त्याचा. बट लोकांना ते मिडकॅप म्हणजे लोकांचा समज काय आहे की 25 रुपयाचा स्टॉक, 50 रुपयाचा स्टॉक, 100 रुपयाच्या आतला स्टॉक, ते मार्केट कॅप कोणी बघत नाही त्याच्याकडे. पण इथं लाईक अबॉट इज ऑल्सो मिड कॅप, हनीवेल इज ऑल्सो मिड कॅप, अलेम्बिक फार्मा एट 900 रुपीज ऑल्सो इज अ मिड कॅप. त्यामुळे ह्याच्यात काय वी हॅव ट्राईड अँड आयडेंटिफाईड गुड क्वालिटी स्टॉक्स आणि रिझनेबल व्हॅल्युएशन्सला घ्यायचा प्रयत्न करतोय. सो आय थिंक वी आर कन्व्हिन्स्ड ओव्हर की वेन द बिअर रन ज्यावेळेला ही संपेल आणि ज्यावेळेला मार्केट परत वर यायला सुरू होईल त्यावेळेला पुढचं वर्ष हे मिडकॅपचं असेल, त्याच्यानंतरचं वर्ष 1.5 वर्ष वॉट एव्हर. आणि प्रॉबेबली काय होतंय, लोकांचं एक सोपा एक समज काय आहे की लोक जाऊन गुगल करून चार्ट बघतात की लास्ट 1 इयर रिटर्न कशाचे आहेत, मिड कॅप आहेत का, लार्ज कॅप आहेत का, स्मॉल कॅप आहेत, आणि द कस्टमर कम्स अँड टेल्स यू टू इन्व्हेस्ट इन टू दॅट ओनली. की बाबा स्मॉल कॅप वाढलेला आहे, मागच्या वर्षात 80% रिटर्न आहेत, स्मॉल कॅप मध्ये पैसे घाल. आणि त्यावेळेला नॅचरली जे अर्निंग्स वरती जर बघितलं तर अर्निंग त्याचं एकदम एक्सपेन्सिव्ह झालं असते. पी रेशो कारण अर्निंग सपोर्ट करत नसते. सो पी बी बघितला तर कुठेतरी इन एक्सपेन्सिव्ह लेवलला गेलेला असतो, बट क्लायंट त्यात पैसे घालत असतो. त्यामुळे जरी हे आपण डेफिनेशन हे मिडकॅप जरी म्हणत असलो तरी क्वालिटी ऑफ द स्टॉक्स बिकम्स मोर इम्पॉर्टंट हियर. आणि आय फील की हे जे स्टॉक्स आहेत ना, इफ यू अनालाइज द नेम्स वन बाय वन यू विल फील की ओके ओके दीज आर गुड क्वालिटी स्टॉक्स, म्हणजे विच वी कॅन जस्ट बाय अँड होल्ड ऍक्च्युली. ओके ओके थँक्यू. येस वेलकम. थँक्यू सर. आणखीन काही क्वेश्चन्स कोणाचे आहेत, काही क्वेरीज?
माणिक बुकशेट काहीतरी आहे बघ Q&A मध्ये, त्यांना हे कर. हा सर. हॅलो बुकशेट सर. सर प्लीज अनम्यूट करा तुमच्या साईडने. हॅलो, हा येस नमस्कार. सर. हा तेच आपल्याला SIP आहे ना, ETF ची करायला काय अडचण येणार नाही, कारण तिथं काय वेटेजचा प्रॉब्लेम येणार नाही. हो, पण आता आपण काय केलंय, SIP हा कन्सेप्ट अजून सुरू केलेला नाही आपण बेसिकली, कारण हा. SIP काय थोडंसं टेक्नॉलॉजी साईड पण आम्हाला बॅकएंडची जरुरी आहे. म्हणून आता आपण काय केलंय, SIP च्या जागी आता टॉपअप चालू केलाय आता आपण. ओके ओके टॉपअप मध्ये मिनिमम 1 लाख रुपये ठेवलाय आपण, म्हणजे संचय सोडून वृद्धी, ETF आणि विशाल. सो तिथं पण मिनिमम तिकीट साईज 1 लाखच असणार आहे SIP ला सुद्धा. हा. म्हणजे आपल्याला फार जे छोटं जे 2000 5000 ची SIP वगैरे जी आहे ना, ती राहू दे याच्यामध्येच, म्युच्युअल फंड मध्येच. हा. आपल्याला तेवढ्या मिनिस्कल लेवलला जाऊन स्टॉक सिलेक्शन किंवा याच्यात नाही यायचंय, कारण ऍडवायझरी प्रोडक्ट्स मध्ये थोडासा तो निश मार्केट आपल्याला डेव्हलप ठेवायचं आहे आपलं. एक डिफरन्शिएशन पण असू दे. त्यामुळे 1 लाख रुपयाची ज्याला SIP करायची ना, त्याला तुम्ही आता पण हे देऊ शकता, आणि पुढे जाऊन देन SIP एज अ प्रॉडक्ट पण आपण सुरू करूया मग, या तीन ह्याच्यामध्ये तरी. ओके ओके, चालेल चालेल, ठीक. येस. ओके, थँक्यू. येस, थँक्यू. थँक्यू सर. आणि काही क्वेश्चन्स? हॅलो सर. हॅलो सर. हो, जर नो क्वेश्चन, क्वेश्चन्स नाही आहेत काही. संदीप स्वामी परत काय म्हणतात? 1 मिनिट. हा संदीप सर. सर हो. ओव्हरऑल आता मार्केट काय वाटते सर, अजून वीक आहे की काय? थांब जरा, पहिला संदीप सरांना उत्तर देऊ दे याचं. चालतं की सर. नाही आता सगळ्याला वाटते तेच मला पण वाटते. वरती जायला लोक पण वरती निघाले, त्या मार्केट बरोबर राहणे आपलं काम आहे. अच्छा अच्छा. पण करेक्ट होणार, कुठल्या तरी लेवलला करेक्ट होणार. आता नाही, 2-4 महिन्याला होईल, पण करेक्ट होणार 100%. एकदा बॉटम टेस्ट करेल, मे बी 8500, 8000 ते 8500 मध्ये कुठेतरी होईल असं वाटते, बघू. पण आता तरी मार्केट लो सर, आपलं काम आहे. अच्छा अच्छा, ठीक आहे सर, थँक्यू सर, थँक्यू. मला वाटतं काय संदीप, याच्यामध्ये क्वार्टरचे रिझल्ट येतील ना, अच्छा. त्या क्वार्टरच्या रिझल्टला बऱ्यापैकी हे होईल अजून. म्हणजे सर म्हणतात त्याप्रमाणे मी पण काय होतंय, मार्केटचा बॉटम तर आपण पकडू शकत नाही कोणीच, बिकॉज बॉटम आपली मोतीलालची ऍड पण सगळ्यांनी बघितली असली तर ट्राईंग टू कॅच द बॉटम इज ऍक्च्युअली इम्पॉसिबल. म्हणजे कदाचित मला असं वाटतंय की तो जुना बॉटम परत टेस्ट करेल, बट जे येणारे पैसे आहेत ते आता, जसं आता हे मिड कॅपचा पोर्टफोलिओ ना, तर 25-30% आपण कॅश मेंटेन करतोय आता पण. म्हणजे जो आता सॉफ्ट लॉन्च आम्ही केला ना, काल परवा दिवशी 1-2-4 अकाउंट्स आम्ही ऍड केले याच्यामध्ये, जे लोक तयार होते त्यांचे. 30% मी तो पोर्टफोलिओ पण पाहिजे तर शेअर करेन. राम, आहे का तो पोर्टफोलिओ? मिडकॅपचा का? हा, जो ऍक्च्युअल क्लायंटचा पोर्टफोलिओ आहे का, काल परवा जे बाईंग केलं ते? तो नाही आहे सर. पोर्टफोलिओ सर. हा, तर त्याच्यामध्ये काय आहे, बॉटम आपल्याला फाइंड करणं डिफिकल्ट आहे, पण 30% जी कॅश आहे ना आपल्याकडं आता, म्हणजे प्रत्येक पोर्टफोलिओ मध्ये काय कॅश अवेलेबल आहे. आता मिडकॅप मध्ये अप्रॉक्सिमेटली 30% ची कॅश आपल्याकडे शिल्लक राहते आहे आफ्टर ऑवर हे ऑल्सो. एकच मिनिट, माझ्याकडं हे सापडलंय, कालचा हे देतो तुला. तर 30% ची जी कॅश आहे ना, ती युटिलाइज करता येणार आहे आपल्याला पुढे जाऊन सुद्धा. सो मार्केट वाईज बघितलं तर यस, मार्केट्स निगेटिव्ह किंवा अजून पण बिअर फेज मधनं, दिस इज अ बिअर मार्केट असं मला तर वाटतंय अजून पण. आणि अनलेस अँड वी डेव्हलप अ परमनंट सोल्युशन ओव्हर कोविड, तोपर्यंत मार्केट व्ही शेप्ड रिकव्हरी काय देणार नाहीये. आणि यस, जर का इफ वी गेट समथिंग एज अ वॅक्सिन विच वी आर नॉट गोइंग टू गेट ओव्हरनाईट, बट ज्या कंपन्यांचं ज्या पद्धतीने रिसर्च सुरू आहे, आणि वी आर, जसं मॉडर्न आणि आता थोड्या दिवसापूर्वी दिलं की वी आर ऑन द राईट ट्रॅक. कारण टू गेट अ परमनंट वॅक्सिन इज अ लॉंग प्रोसेस. ती 12, 14, 16 महिन्याची प्रोसेस आहे, जोपर्यंत ते मास मध्ये वॅक्सिनेशन येत नाही तोपर्यंत.
बर बर या सगळ्या याच्यामध्ये काय आहे की लॉकडाऊनचा जो काय आता आपल्याला आपण आनंदी का झालो कारण लॉकडाऊन निघाला म्हणून आणि थोडीशी इकॉनॉमी चालायला लागेल असं आपल्याला वाटतंय. पण पुढच्या क्वार्टरचे रिझल्ट आहेत ना दे आर गोइंग टू बी मोर बॅड टिपिकली अबाउट द एनबीएफसीज आणि अबाउट द बँक्स. आता एनबीएफसीज आणि बँकच्या बाबतीत जर तू बघितलंस तर पीपल डोंट हॅव मनी टू गिव्ह द EMIs सायमल्टेनियसली, त्यामुळे कन्झम्पशन इज फिनिश्ड. कोणी जाऊन नवीन वस्तू घेण्यासारखं आता तरी काय नाही आहे. पण ऍट द सेम टाइम म्हणूनच तर व्हॅल्युएशन 30-40% आज खाली गेलेत. सो स्टेडीली इन्व्हेस्टमेंट इथनं करायला पाहिजे ऍक्च्युली. ज्याच्याकडे पैसे आहेत त्याच्याकडे ऑब्व्हियसली नो बॉरोईंग अँड इन्व्हेस्टिंग या मार्केटमध्ये पण म्हणजे नो मार्जिन फंडिंग, नो MTF किंवा लोन अगेन्स्ट शेअर असलं करून पैसे नाही आणायचे मार्केटमध्ये बिकॉज वी डोंट नो वेअर द मार्केट इज गोइंग टू गो. बट ज्याच्याकडे लिक्विडिटी आहे, ज्याच्याकडे कॅश फ्लो आहे, त्याला जरी 7,000चा निफ्टी जरी आपण बॉटम बघत असलो आता तरी आय थिंक स्टेडीली इन्व्हेस्ट करायला काहीच हरकत नाही. आणि बँकांच्या बाबतीतली परिस्थिती आय थिंक सर कॅन एक्सप्लेन बेटर कारण त्यांना जास्त इन्साइट आहेत बँकाच्या बाबतीत. व्हॉट इज हॅपनिंग ऑन द मोरॅटोरियम किंवा लाईक ऑन द पीपल नॉट पेइंग द EMIs. बरोबर. आता 3 महिन्याचा EMI परत 6 महिन्यापर्यंत वाढवून दिला ना. बरोबर. संदीप, हे कसं आहे माहितीये काय, दारुडा असते बघ, तो दारू पिऊन पडल्यानंतर त्याला काय लागले काय कळत नाही आणि दारू उतरल्यानंतर लक्षात यायला लागते की असं आपल्याला कुठे कुठे टोकायला लागले ते. तसंही आहे, हे 6 महिन्याचा मोरॅटोरियम एकदा संपला की खरी दुखणी बाहेर पडायला लागणार आहे सगळ्यांची. बँकेची गंभीर अवस्था आहे, फार गंभीर अवस्था आहे. मला तर काही खरं वाटत नाही बँकांचं. परफेक्ट उदाहरण दिले सर, हे बरोबर. बिअर फेस तर राहणार त्याच्यामध्ये, फक्त काय की बॉटम कुठं आहे तर प्रॉब्लेम बॉटम टेस्ट करेल. बरोबर. फक्त काय नवीन आपण थांबवायच्या पेक्षा थोडं करत राहायचं. एक सोपं म्हणजे आम्ही आमच्याकडे काय केलं, जस्ट एक हा विषय निघाला म्हणून आम्ही काय करतोय माहितीये काय, नवीन पैसे अग्रेसिव्हली जाऊन मागत नाहीये. जो काय क्लायंटचे एक्झिस्टिंग इक्विटी अलोकेशन मधले की ज्याच्याकडे डीमॅट अकाउंटला इक्विटी आहे किंवा समजा काही नॉन परफॉर्मिंग म्युच्युअल फंड्स असतील मिडकॅप मधले, तर टिपिकली आम्ही त्यांना सांगतो की ओके तुम्ही इक्विटी एक्सपोजर वाढवू नका. समजा 10 लाख रुपये इक्विटी आहेत आणि 5 लाख रुपये माझे डेटला आहेत, सो 70% समजा इक्विटीमध्ये आहेत, 70% ठेवा. नवीन पैसे ठेवून देऊ नका. नवीन पैसे पाहिजे तर तुम्ही डेटमध्ये SIP करत राहा, ते अक्युम्युलेट होते पैसे. आणि तेच पैसे तुम्ही जे काय तुमच्याकडे नॉन परफॉर्मिंग आयटम जे असतील ते विका आणि चांगले हाय क्वालिटी पोर्टफोलिओ मध्येच राहा की जेणेकरून उद्या मार्केट वाढताना अजून पण लोक विचारतात रिलायन्स कम्युनिकेशन 80 पैशाला घ्यायचा काय किंवा ते वोडाफोन घ्यायचा का 4 रुपयाला. काय सांगणार, 4 रुपये वोडाफोन घेऊन 40 रुपये होणार आहे काय, कुणाला माहित आहे. किंवा येस बँक 25 रुपयाला घेऊन 100 रुपये होणार आहे काय. मग ते काय उद्या 25चा झिरो पण होईल. येस बँक ऍक्च्युली वाचवलेली बँक आहे. म्हणजे बॅलन्स शीट जर बघितली त्याची तर त्याची फेस व्हॅल्यूनच कन्व्हर्जन व्हायला पाहिजे होतं. फेस व्हॅल्यू म्हणजे 1 रुपयानं, पण ते वाचवली ती. पण तसंच आहे ते. त्यामुळे काय की वी नीड टू बी व्हेरी कॉशियस. बट इक्विटी अलोकेशन नक्की क्वालिटीमध्ये शिफ्ट करत राहायला पाहिजे. ओके. थँक्यू सर, थँक्यू. येस, वेलकम. थँक्यू सर. सर बऱ्यापैकी सगळे क्वेश्चन झालेले आहेत. Okay, so do we close? Yes, sir. Okay, thank you everyone. Thank you all participants. Thank you. Thank you, Sandeep sir. Thank you, Sandeep sir. Okay, thank you.